नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक तनेश लोंगानी तुमचं स्वागत करतो आपल्या ज्ञानगंगा एज्युकेशनच्या आजच्या या फिजिक्सच्या डाऊट क्लिअरिंग सेशनमध्ये. आता हे जे डाऊट क्लिअरिंग सेशन आपण सुरू केलंय त्यामध्ये अपेक्षित आहे की ज्या पॉईंटमध्ये ज्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला डाऊट्स येत आहे ते वेळच्या वेळी आमच्यापर्यंत पोहोचणं, त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळणं आणि त्यावर तुम्ही प्रॉपरली समजून घेऊन अभ्यास करणं. आता जे डाऊट्स आपण फिजिक्समध्ये या वीकमध्ये दिलेले होते, विचारलेले होते, त्याचं सोल्युशन आपण आज या पूर्ण व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्यानं बघणार आहोत. तर स्टार्टिंग विथ म्हणजे आपण चॅप्टर वाईज त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. फर्स्ट पासनं टप्प्याटप्प्याने ज्या चॅप्टर्स मधले डाऊट्स मुलांना आलेले आहेत, तर त्या डाऊट्ससाठी आपण टप्प्याटप्प्यानं त्या गोष्टी बघणार आहेत. सो तुम्ही जो डाऊट विचारलेला असेल, तर त्या चॅप्टरच्या त्या पर्टिक्युलर टायमिंगला जाऊन तुम्ही तुमचा डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. आणि इव्हन जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही टोटल व्हिडिओ बघून जे पॉइंट्स विचारलेले आहेत मुलांनी, कदाचित तो डाऊट तुम्हाला असू शकतो. असेल तर तो पण तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. ठीक आहे. या पलीकडं अजून काही डाऊट्स असतील तर पुढच्या सेशनमध्ये आपण ते कंटिन्यू करणारच आहोत. पण आजपर्यंत या वीकमध्ये जेवढे फिजिक्सचे डाऊट्स तुम्ही विचारलेले आहेत, ते सगळे डाऊट्स आपण काय करतोय, आज आपण क्लिअर करून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. सो स्टार्टिंग विथ फर्स्ट चॅप्टर दॅट इज रोटेशनल डायनॅमिक्स. आता रोटेशनल डायनॅमिक्समध्ये सगळ्यात पहिला डाऊट जो विचारलेला होता, करवीर कोल्हापूर यावरनं सार्थक पाटील आणि भूमी म्हणून आहे, भूमी उदागत्ती यांनी हा डाऊट विचारलाय की बुवा हाऊ टू सॉल्व द न्यूमरिकल्स. फिजिक्समध्ये असेल किंवा कुठल्याही चॅप्टर्समध्ये असतील, तर हे न्यूमरिकल्स कसे सॉल्व करायचे किंवा त्याच्याही एक स्टेप पलीकडे जाऊन एक प्रश्न विचारलाय कुणी, आय थिंक सार्थकनं हा प्रश्न विचारलाय की कमीत कमी टायमिंगमध्ये आपल्याला हा जो स्टडी आहे फिजिक्सचा, हा कशा पद्धतीने करता येईल. मग त्याचं सोल्युशन आपण इथे इन शॉर्ट समजून घेतोय. तर बघा, पहिला मुद्दा आहे शॉर्ट नोट्स किंवा सिनॉप्सिस. म्हणजे काय, तर आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जर स्टडी करायचा असेल, तर याला एक सिंपल ऑप्शन काय आहे, तर त्याच्या आपण स्वतः त्या शॉर्ट नोट्स म्हणजे सिनॉप्सिस बनवणं आणि त्याची परत परत रिव्हिजन करणं. बघा, दोन इश्यूज फिजिक्समध्ये मुलांना प्रॉब्लेम म्हणजे जे कंटिन्यू येत असतात ते म्हणजे काय, कन्सेप्ट आज वर्गामध्ये समजलाय, क्लासमध्ये कळालाय, बट उद्या परवा किंवा अगदी 8-10 दिवसानंतर किंवा 1-2 महिन्यानंतर तो कन्सेप्ट लक्षात राहत नाही. मग याचं मेन कारण काय, तर आपली रिव्हिजन नसते. मग रिव्हिजन का नसते, मग त्याच्या खोलात आपण आज जातोय. तर रिव्हिजन का होत नाही, तर एवढं मोठं बुक, एवढा मोठा चॅप्टर तो परत परत रिवाइज करायला आपल्याला बऱ्याच वेळा वेळ मिळत नसतो, बाकीच्या काही ऍक्टिव्हिटीजमुळे. ठीक आहे. सो इशू जो काही आहे, मग त्याकरता कमीत कमी वेळेमध्ये आपला स्टडी व्हावा हे प्रत्येकाला वाटतं. मग हा स्टडी कमीत कमी वेळामध्ये व्हावा याकरता आपण काय करू शकतो, तर आपण स्वतःच्या शॉर्ट नोट्स तयार करू शकतो. मग या शॉर्ट नोट्स कशा तयार करायचा, तर यासाठी आपण एक सेपरेट सेशन घेतलेलं आहे. ते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये उपलब्ध आहे. ते तुम्ही सेपरेटली बघू शकता. बट एवढंच डोक्यात ठेवा की कुठलाही चॅप्टर जो आहे, ओव्हरऑल कुठलाही चॅप्टर अगदी 10, 15, 20 मिनिटामध्ये टोटल विदाऊट मिसिंग अ सिंगल पॉइंट तो रिवाइज झाला पाहिजे. याकरता आपल्याला आपल्या स्वतःच्या शॉर्ट नोट्स स्वतः बनवणं गरजेचं आहे. त्या जास्त इफेक्टिव्ह राहतील. दुसऱ्या कोणी बनवलेल्या शॉर्ट नोट्स तुम्ही वापरणार, उपयोग नाही. लक्षात घ्या. तुम्ही स्वतः जेव्हा त्या बनवता तेव्हा त्या रिवाइज करायला तुम्हाला जास्तीत जास्त फायदा किंवा जास्तीत जास्त बेनिफिट भेटतो. कमीत कमी वेळात ते रिवाइज होतं. सो याला एक बेस्ट पर्याय एवढाच आहे की आपण त्या काय करू शकतो, प्रॉपरली चॅप्टर समजून घेऊन त्याच्या स्वतःच्या हिशोबाने शॉर्ट नोट्स म्हणजे सिनॉप्सिस या ठिकाणी काढू शकतो, ज्या माध्यमातून कमीत कमी वेळामध्ये त्याची परत परत रिव्हिजन होईल. सुरुवातीला देताना जर तुम्ही आज फक्त रिव्हिजन करायला समजा 2 तास 3 तास एवढा वेळ देताय, आज रिव्हिजन केली आहे, कदाचित 2-3 महिन्यानंतर परत एकदा जेव्हा तुम्ही रिव्हिजन करणार आहे, मे बी प्रॉब्ली त्याच रेंजमध्ये तुम्हाला वेळ लागू शकतो किंवा लागणार आहे. मग आपल्याला असं काही करता येईल का, की बाबा ह्याच चॅप्टरची रिव्हिजन आता मी जर 2-3 तास देतोय, तर नोट्स काढून याबरोबर 2-3 तासाच्या ऐवजी अधिक वेळ देऊन 5 तास वेळ देतो, 6 तास वेळ देतो एका चॅप्टर करता, त्या नोट्स काढून घेतो. जेणेकरून पुढच्या वेळी रिव्हिजन करताना मला त्यासाठी काय झालं पाहिजे, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये रिव्हिजन करता आली पाहिजे. आणि हे सिम्पली आहे, खूप इझी आहे. 1-2 चॅप्टरसाठी ट्राय करू शकता. त्याकरता अजून काही वाटतं तर पुढच्या सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये यावरती बोलू. ठीक आहे. नेक्स्ट, न्यूमरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे. आता लक्षात घ्या, माझा एक सिंपल एक्सपिरियन्स सांगतो. न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट, प्रॉपरली कन्सेप्ट आपल्याला अंडरस्टँड होणं गरजेचं असतं. मी जेव्हा 12वी सायन्समध्ये होतो किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा अनुभव आहे, तर त्यावेळी ह्या न्यूमरिकलचा प्रॉब्लेम मला सुद्धा यायचा. मग या न्यूमरिकल्सचा प्रॉब्लेम येण्याचं कारण काय, तर जसे जसे चॅप्टर्स होत जात आहे, आपण ते न्यूमरिकल्स सोडत जातो, घेत नाही किंवा करत नाही. का तर आपल्याला पहिल्यापासून ते अवघड जात आहे. मग ते सोपे जावेत याकरता ते करावेच लागणार आहे. बघा, कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही सोडून दिला, निग्लेक्ट केला तर तो सॉल्व्ह झाला असं होत नाही. त्याला फेस केल्यानंतरच तो सॉल्व्ह होतो.
मग तो फेस करणं गरजेचं आहे. मग चॅप्टर्स जेव्हा शिकून होत आहे, ज्या वेळी तो चॅप्टर शिकून होतोय, त्याच वेळी त्या चॅप्टरच्या खालचे जे न्यूमेरिकल्स आहेत किंवा त्यावर डिपेंड असलेले जे न्यूमेरिकल्स आहेत, ते आपण सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. कारण न्यूमेरिकल हे कन्सेप्टलाच लिंक असतात. मग याला सिम्प्लिफाय करण्यासाठी बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा असतो काय, की प्रॉब्लेम वाचल्यानंतर त्यांना गिव्हन डेटाच कळत नाही. बरोबर आहे? मग गिव्हन डेटा न कळण्याचं कारण काय? तर कन्सेप्टच माहित नाहीये. बरोबर? सो कन्सेप्टच्या अंडरस्टँडिंगवर पहिला भर देणं. दुसरा पॉइंट, मग तो गिव्हन डेटा एकदा कळाला, की आपल्याला फॉर्म्युला लिंक झाला पाहिजे. फॉर्म्युला लिंक होण्यासाठी पहिल्यापासून चालत असलेली सिंपल मेथड काय आहे, की जे फॉर्म्युले तुमच्या बुक्समध्ये आहे, लिस्ट ऑफ फॉर्म्युले, ते आपल्याला काय करायचंय, एका पेजवरती कंबाईन करायचंय आणि ज्यावेळेस तुम्ही न्यूमेरिकल सोडवताय किंवा सॉल्व्ह करताय, त्या सेकंदाला किंवा त्यावेळी तुम्हाला ते फॉर्म्युलाचं शीट समोर ठेवायचंय. बघा, जे चांगल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करतात, जे टॉपर्स आहेत, जे चांगल्या पद्धतीने स्टडी करताय, तर ह्या लोकांचं जर आपण थोडं ऑब्झर्वेशन केलं, बघितलं, तर समजून घ्या, तर त्यांच्या रूम्स जर आपण बघितल्या, त्यांचं घरी असेल किंवा हॉस्टेलला असेल, जिथं कुठं असतील, त्या रूम्स बघितल्या, तर बऱ्याच वेळा ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं परत परत रिवाईज सिम्प्लिफाय म्हणजे परत परत सिम्पली रिवाईज होण्याकरता त्यांनी काय केलं असतं, भिंतीवरती, दरवाज्यावरती, टेबलच्या समोर असं भिंतीवरती सगळं चिटकवलेलं असतं. हा फॉर्म्युला, तो फॉर्म्युला, या चॅप्टरचे, त्या चॅप्टरचे, जेणेकरून ते परत परत बघितले जातात आणि परत परत बघितले गेल्यामुळे इनडायरेक्टली त्याची रिव्हिजन परत परत होते आणि ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहायला आणि आठवायला मदत होते. सो फॉर्म्युला आपल्याला आठवण्याकरता पहिली गोष्ट गिव्हन डेटा समजला. मग गिव्हन डेटामध्ये आपल्याला समजा A, B, C अशी 3-4 पॅरामीटर आहे. मग त्या पॅरामीटर रिलेटेड कोणकोणते फॉर्म्युले आहेत हे लक्षात राहण्याकरता फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग त्याकरता परत मुद्दा तो झाला रिव्हिजन. सो न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी बेसिक फंड आहे अंडरस्टँडिंग, त्यानंतर फॉर्म्युलेचं प्रॉपर लक्षात राहणं, रिवाईज करणं परत परत एकदा आणि मग त्या न्यूमेरिकलच्या वेळेस पहिला पुढचा मुद्दा महत्वाचा येतो, तो म्हणजे कॅल्क्युलेशन्स. काही ना युनिट कन्व्हर्जन्स मध्ये पण अडचण असते, तर ते थोडं व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेशनसाठी आपण लॉगरिथमिक कॅल्क्युलेशन मध्ये जे मुलांना अडचण येते, तर त्याकरता आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, चॅनलवरती आहे, तुम्ही तो सेपरेटली बघून घेऊ शकता. आणि तो सगळ्या प्रकारचे कॅल्क्युलेशन्स कव्हर करतो, एकदम डिटेल आणि प्रॉपर व्हिडिओ मी स्वतः तो बनवलेला आहे. सो गो फॉर दॅट. लॉगरिथमिक कॅल्क्युलेशन्स म्हणून आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही प्रॉपरली बघू शकता. सो दिस इज ऑल अबाउट द न्यूमेरिकल. आता राहिला प्रश्न सीईटी साठी स्टडी कसा करायचा. आता हा खूप बेसिक मुद्दा आहे बरं का. पहिली गोष्ट हे डोक्यात क्लिअर करा, की सीईटीचा स्टडी आणि बोर्डचा स्टडी हा वेगळा नाही. सगळ्यांनाही माहिती आहे, आज आपण ह्या स्टेजला आहोत काय, किंवा सीईटी साठी सिलेबस कुठला आहे, कमेंटमध्ये सांगू शकता. कोणताही सिलेबस, तर सीईटी साठी सिलेबस बोर्डचाच आहे. 12वी पूर्ण सिलेबस आणि 11वीचा 20% क्वेश्चन जे आहेत ते काही ठराविक चॅप्टर्स मधून येत आहे. नीट आहे का? 20% सिलेबस नाहीये, 20% क्वेश्चन्स जे आहेत ते काही सिलेक्टेड चॅप्टर्स मधून येतात, त्याची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, नसेल तर तुम्ही ज्ञानगंगा एज्युकेशनचे तुमचे जे टीचर असतील त्यांच्याकडे ती मागून घेऊ शकता. ठीक आहे. सो बेसिकली करायचं काय, तर सीईटीचा स्टडी म्हणजे काय, सीईटी मध्ये काय असतात MCQs म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. कळतं नक्की. मग हेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ह्याच पद्धतीचे ओव्हरऑल तुम्हाला बोर्डमध्ये पण असतात. बरोबर आहे. फिजिक्सचा विचार केला तर 70 मार्काचा जो पेपर आहे, त्यामध्ये सुरुवातीला 10 मार्काचे MCQs तुम्हाला विचारले जातात. म्हणजे 10 मार्काचे MCQ म्हणजे नीट विचार करा, जिथं आपण याला लाईटली घेतोय, इझिली घेतोय, ऍक्च्युली तिथंच सगळे मार्क्स बऱ्यापैकी जातात. सो काय, तर 70 पैकी 10 मार्क म्हणजे जवळपास 10 ते 15% मार्क्स फक्त MCQ ला तुम्हाला बोर्डमध्ये सुद्धा आहेत. सीईटी मध्ये सगळे तुम्हाला काय MCQs आहे. मग MCQ साठी जो सिलेबस आहे तो बोर्डचाच आहे. कळतंय? 11 ते बेसिक्स आहे आणि नंतर 12 चा पूर्ण सिलेबस. मग तुम्ही जर MCQs ची प्रॅक्टिस वाढवली, कुठलाही चॅप्टर समजा रोटेशनल डायनामिक्स आपला पहिला चॅप्टर आहे, तो चॅप्टर झालाय. मग त्या चॅप्टरवरती जर तुम्ही नंबर ऑफ MCQs ची प्रॅक्टिस जर वाढवली, जास्त प्रमाणात केली, म्हणजे मिनिमम धरून चला एका चॅप्टरसाठी मिनिमम 200 MCQs मिनिमम आपल्याला करायचे आहेत आणि ते कधी करायचे आहेत, तर सेम चॅप्टर झाल्यानंतर लगेच. कळतंय? आणि याकरता एक सिंपल ट्रिक मी तुम्हाला सांगतो. आता लक्षात घ्या. समजा आता तुम्ही रोटेशनल डायनामिक्सचा स्टडी करताय. आता तुम्ही रोटेशनल डायनामिक्सचा स्टडी करताय. तो स्टडी करताना तुम्ही 200 MCQ ची प्रॅक्टिस आता केली. किती केली? 200 केली, 250 केली, 300 केली. मग हे प्रॅक्टिस करत असताना तुम्ही आत्ता 200 MCQ केले. मग परत एकदा जेव्हा तुम्ही या चॅप्टरची रिव्हिजन करणार आहे किंवा सीईटी साठी स्टडी करणार आहे, परत तुम्ही ते 200च्या 200 MCQ बघू शकता का? नक्कीच नाही. तेवढा वेळ नक्कीच नसणार आहे. कळतंय? मग याकरता आपण काय करू शकतो? ही सिंपल मेथड आहे, नीट लक्षात घ्या. तर जेव्हा तुम्ही त्या चॅप्टरचे 150-200 MCQ सॉल्व्ह करताय, तर ते सॉल्व्ह करताना आपल्याला त्या पूर्ण 200 MCQ मधनं
आपल्याला सिलेक्टेड आपल्याला 10 ते 15 किंवा 20 एमसीक्यू निवडायचे आहेत. पूर्ण 200 एमसीक्यू मधनं तुमचा आकडा प्लस मायनस होऊ शकतो नंबर. 10, 15, 20, 25 एमसीक्यू आपल्याला त्यातले काढायचे आहेत. फक्त असे एमसीक्यू काढायचे आहेत की ज्यामध्ये काहीतरी चेंजेस आहेत, फ्लक्च्युएशन आहे आणि अशा पद्धतीने काढायचे की तिथं सगळेच्या सगळे कन्सेप्ट काय होत आहे, कव्हर होत आहे किंवा सगळ्या प्रकारचे एमसीक्यूज प्रोबॅबली कव्हर होत आहे. कळतं नक्की? सो हे एमसीक्यू सिलेक्ट करायचे आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही पुढच्या वेळी रिव्हिजन करणार आहात तर त्यावेळेस काय करायचंय, सगळे 200 करायची गरज आहे का? नक्कीच नाही. मग हे तुम्ही जे सिलेक्ट केलेले एमसीक्यूज आहेत, हे 20-25 एमसीक्यू जे काय असणार आहे, तर ते फक्त तुम्ही काय करायचे परत एकदा सॉल्व्ह करायचे, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे किंवा रिवाइज करायचे इन शॉर्ट. कळतंय? सो इनडायरेक्टली, इन शॉर्ट, सिंपल सांगतोय. सीईटीचा स्टडी म्हणजे सीईटीची प्रॅक्टिस म्हणजे सीईटीचा स्टडी म्हणजे काय? तर इन शॉर्ट फक्त मी एका शब्दात सांगतो प्रत्येक वेळी, एमसीक्यूजची काय प्रॅक्टिस. काय? एमसीक्यूजची प्रॅक्टिस. संपला विषय. इथं तुमचा सीईटीचा विषय संपतो. जेवढे जास्त एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहे तेवढं सीईटी तुम्हाला सोपं जाणार आहे. कळतंय? मग त्यामध्ये काही शॉर्टकट मेथड्स असतात, शॉर्टकट ट्रिक्स असतात कमी वेळात सॉल्व्ह करण्यासाठी. तर त्या गोष्टीवरती आपल्याला थोडंसं भर देणं गरजेचं आहे. ते एमसीक्यू सॉल्व्ह करताना ऑटोमॅटिक कव्हर होऊन जातं. आणि यासाठी पण तुम्हाला काही मदत लागली असेल, लागणार असेल, तर ती गोष्ट तुम्ही पुढच्या डाऊट क्लिअरिंग सेशनमध्ये विचारू शकता. कळतंय? त्यावरती आपण हवं तर सेपरेट एखादा व्हिडिओ. ओके? सो गोइंग फॉर नेक्स्ट कन्सेप्ट. नंतर या क्वेश्चन्स नंतर म्हणजे या डाऊट नंतर पुढे आपल्याला खटाव सातारा इथनं मोहम्मद कुमठेकर यांना एक प्रश्न विचारलाय किंवा डाऊट विचारलाय किंवा फॅक्टर्स अफेक्टिंग सॉरी ओके कोणता आहे हा टॉपिक? परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. कोणी विचारलंय? परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. हा सॉरी, स्नेहल पवार म्हणून विद्यार्थिनी आहे कोल्हापूर पन्हाळा. पन्हाळ्यावरनं एक विद्यार्थिनी आहे, पन्हाळ्यावरनं. तिनं हा डाऊट विचारलाय स्नेहल पवार म्हणून, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम समजून सांगा. मग काय आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम? तर सगळ्यात पहिला त्याच्या नावातच आहे. इथं काय आहे तर 3 ऍक्सेस एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. मग या केसमध्ये आपल्याला काय करायचंय, पहिले त्याचं स्टेटमेंट समजून घ्यायचंय आणि त्याचा यूज कसा करायचा ते आपण पुढे बघणार. स्टेटमेंट काय त्याचं? आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आता हे आय झेड म्हणजे काय, आय एक्स म्हणजे काय, आय वाय म्हणजे काय, तर हे तुम्हाला डायग्राम मधनं प्रॉपर समजून घेणं गरजेचं आहे. तर थोडंसं प्रॉपर लक्ष द्या, नीट ऐका काय सांगतोय. तो हा एक्स ऍक्सिस आहे. हा एक प्लेन शीट, आपण नोटबुक सारखं म्हणा किंवा पत्रा शीट घेतलंय आपण मेटलचं किंवा कुठल्याही मटेरियलचं. त्या प्लेन शीट मध्ये आपण एक पॉईंट घेतलाय, दिस इज पॉईंट ओ. दिसतंय? या ओ पॉईंट पासून आपण इन द प्लेन म्हणजे याच शीट मध्ये आपण हा एक्स ऍक्सिस घेतलाय. लक्षात घ्या, मी दाखवतोय. हा एक्स ऍक्सिस घेतलाय, त्यानंतर हा वाय ऍक्सिस घेतलाय. दिसतंय तुम्हाला? हे एक्स वाय झेड ऍक्सिस तीन एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. तो एक्स आणि वाय ऍक्सिस हे इन द प्लेन आहेत. शीट असं दिसतंय. हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस हे कुठं आले? इन द प्लेन. हा शब्द नीट ऐका, इन द प्लेन. कळतं नक्की? आणि झेड ऍक्सिस जो आहे तो त्या सेम पॉइंट मधनं जातोय. कॉन्करंट शब्द माहिती आहे, कळतंय? सेम पॉइंट मधनं जातोय, बट या शीटला किंवा या प्लेन ऑफ द शीटला परपेंडिक्युलर आहे. कळतं नक्की? सो हा ऍक्सिस जो आहे हा परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे. परपेंडिक्युलर म्हणजे काय? शीटला सुद्धा परपेंडिक्युलर आहे आणि एक्स आणि वाय ऍक्सिस या दोघांना सुद्धा ऑब्विसली परपेंडिक्युलर आहे. आपल्याला इथं काय करायचंय, तर या बॉडीचा किंवा या प्लेन शीटचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे, दॅट इज आय अबाउट दिस झेड ऍक्सिस. कळतंय? सो आय झेड मग फॉर्म्युला त्यांनी दिलाय, बाय एक्सप्रेशन त्यांनी काढलेला आहे. काय फॉर्म्युला आहे? आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. म्हणजे काय? या आय झेडच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे झेडच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, दॅट इज आय झेड इज इक्वल टू ऍडिशन ऑफ, म्हणजे तिचा शब्द वापरू आपण सम ऑफ. कळतंय? स्टेटमेंट मध्ये सम ऑफ आय एक्स सॉरी आय एक्स आणि आय वाय. कळतंय? मग याला वर्डिंग मध्ये कसं लिहायचं आहे? बरं, आय एक्स आय झेड म्हणजे काय? नीट आहे का? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना और प्लेन बॉडी, वडेवर काही म्हणा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन शीट इज इक्वल टू, जे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे तेच वर्डिंग मध्ये लिहायचंय, बाकी काही करायचं नाही. नीट आहे का? सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन शीट इज इक्वल टू और प्लेन शीट अबाउट ए परपेंडिक्युलर ऍक्सिस अबाउट ए परपेंडिक्युलर ऍक्सिस इज इक्वल टू सम ऑफ, दोन्ही पण काय मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांची काय सम, सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शियाज,
दोन आहेत ना, एस लावा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेम शीट अबाउट टू mutually perpendicular axes to mutually perpendicular axes passing through the same point in the plane of lamina. हे दोन ऍक्सिस कुठे आहे? इन द प्लेन. हा काय? परपेंडिक्युलर. कळलं? पासिंग थ्रू द सेम पॉइंट किंवा तुम्ही म्हणू शकता कॉन्करंट शब्द तोच येणार आहे. सो पासिंग थ्रू द सेम पॉइंट अँड व्हॉट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस पासिंग थ्रू द सेम पॉइंट अँड इन द प्लेन ऑफ लॅमिना. या दोघांची सम झालं स्टेटमेंट. आधी प्रूफ कसं करायचं तर लक्षात घ्या. मग ही डायग्राम आहे. डायग्राम प्रॉपर समजून घ्या. 3 ऍक्सिस दाखवले, एक प्लेन लॅमिना काढलाय, 3 ऍक्सिस दाखवले, एक पॉईंट पी घेतला. या टोटल शीटचं मास कॅपिटल एम आहे. या टोटल शीटचं मास किती आहे? कॅपिटल एम आहे. इथे एक स्मॉल पॉईंट मास घेतला आपण डीएम, विच इज ॲट पॉईंट पी. त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स कॉमा वाय. किती आहे? एक्स कॉमा वाय. एक्स आणि वायच्या साठी घेतले आपण एक्स आणि वाय. ओके, नीट आहे का? मग इथनं जर हे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय आहेत, जे एक्स आणि कोऑर्डिनेट याचा अर्थ काय आहे? त्याचं एक्स ऍक्सिस वरचं डिस्टन्स किती आहे? एक्स आहे. आणि वाय ऍक्सिस वरचं डिस्टन्स किती आहे? वाय आहे. आता याच्या उलट मी एक शब्द वापरतो, नीट आहे का? हे वाय आहे तर हे डिस्टन्स वाय राहील, हे एक्स आहे हे डिस्टन्स एक्स राहील. बरोबर आहे? आता नीट आहे का? इथं दोन शब्द मी थोडेसे वेगळ्या पद्धतीने वापरतोय. ह्या पी पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द एक्स ऍक्सिस किती आहे? इट इज वाय. उलट होते बरं का? नीट आहे का? या एक्स ऍक्सिसचं सॉरी या पी पॉइंटचं डिस्टन्स किंवा या मासचं डिस्टन्स एक्स ऍक्सिस पासून किती आहे? इट इज वाय. आणि वाय ऍक्सिस पासून किती आहे? इट इज एक्स. कळलं का मी काय म्हणतोय? काय? या पी पॉइंटचं डिस्टन्स एक्स ऍक्सिस पासून किती आहे? वाय. आणि वाय ऍक्सिस पासून किती आहे? एक्स. डायग्राम कळाली? ठीक आहे. मग आता या केसमध्ये इथं आपण झेड ऍक्सिस जो दाखवलाय त्यापासून याचा डिस्टन्स घेतलाय आपण आर. किती घेतलाय? आर. ऑब्विसली हे परपेंडिक्युलर आहे, हे परपेंडिक्युलर आहे. डायग्राम क्लिअर? ओके. यातला सिंपल मेथड काय आहे? हे सुरुवातीला जे उद्योग आपण केले आहेत, डेरिव्हेशन एक्सप्रेशन विचारलं, प्रूफ विचारला, तर काय करायचंय? हे सगळे उद्योग आपल्याला वर्डिंग मध्ये यायच्या अगोदर सांगायचे. स्टेटमेंट झाल्यानंतर काय? कन्सिडर अ प्लेन बॉडी ऑफ मास यम, कन्सिडर अ पॉइंट मास डीएम ऍट पॉइंट पी एक्स कॉमा वाय. कळतंय? डिस्टन्स या सगळ्या गोष्टी ज्या आपण घेतल्यात हे सगळं तिथं वर्डिंग मध्ये मेन्शन करायचं. म्हणजे त्याला अजम्पन्स म्हणूयात आपण. ते सुरुवात झाली तुमची. बरोबर आहे? इथं मुलं घाबरतात. हे सोपं आहे. जे डायग्राम मध्ये उद्योग केले ते वर्डिंग मध्ये मांडायचे. सिंपल. ओके. आता मग काय केलं इथं लक्षात घ्या. आपण फक्त काय, इथं दोन ट्रायंगल तयार झाले, ओ बी पी आणि ओ ए पी. दोन्हीपैकी कोणता एक ट्रायंगल घ्या. मी घेतला इथं इन ट्रायंगल ओ ए पी. डेरिव्हेशन सांगतोय मी, नीट आहे का? एवढंच आहे. इन ट्रायंगल ओ ए पी काय होतंय? पायथागोरस ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए स्क्वेअर प्लस एपी स्क्वेअर. इज इट करेक्ट? लिहिलंय ओ ए स्क्वेअर प्लस एपी स्क्वेअर. सो ओ ए स्क्वेअरची व्हॅल्यू ओ ए किती आहे? एक्स. इट इज एक्स स्क्वेअर. एपी एपी किती आहे? वाय. इट इज वाय स्क्वेअर. ओपी ची व्हॅल्यू किती आहे? ओपी इट इज आर. आर स्क्वेअर. खालचा ट्रायंगल घेतला तरी तेच येणार, वेगळं काही नाहीये. सिंपल आहे. सो इट इज आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. याला काय केलंय? फक्त आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया असतो मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. काय असतो? मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. मी तर मास कोणता घेतलाय आपण? स्मॉल पॉईंट मास डीएम. मग इथं काय केलं आपण? त्याला इंटिग्रेट केलंय दोन्ही साईडला विथ रिस्पेक्ट टू डीएम. ही स्टेप महत्वाची. मग काय आलं? ही साईड इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम आलं इथं. पुढे इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम प्लस प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम. संपलं. स्टेप काय सगळ्यांना? ओके. मग आता सिंपल कन्सेप्ट आहे. त्या सगळ्या कसल्या व्हॅल्यू आहे? नीट आहे का? मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. कुठून आहे? झेड पासून डिस्टन्स आर आहे. सो इट इज आय झेड. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस ही त्याची व्हॅल्यू. एक्स डिस्टन्स कोणापासून आहे? एक्स आहे वाय पासूनचं डिस्टन्स. कळतंय का? मी मगाशी बोललो होतो. सो ही झाली इंटिग्रेशन ऑफ मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. इट इज इंटिग्रेशन म्हणजे समेशन ना, तेच तर घेतोय. इट इज आय वाय. आणि ही झाली आय एक्स व्हॅल्यू. सो आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय किंवा आय वाय प्लस आय एक्स. दिस इज द प्रूफ ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. कळतंय? यस. ज्याने डाऊट विचारलाय कोण आहे? स्नेहल. कळालं असेल तर 100% कमेंट करायचंय. नाही कळालं असेल तरी कमेंट करायचंय. कळतंय? गुड. आता यानंतरचा पुढचा कन्सेप्ट जो डाऊट आहे तो आपण बघूयात. कोणता कन्सेप्ट आहे? जो मगाशी म्हटलं होतो काय? येस. फॅक्टर्स अफेक्टिंग स्पीड ऑफ व्हेकल ऑन द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक किंवा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ओके रोड. त्याच्यावरती जो
व्हेकल या ठिकाणी पास होते तर त्याच्या म्हणजे व्हेलॉसिटी स्पीड वरती कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात. मग कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात? तर इन शॉर्ट, जे फॅक्टर फॉर्म्युल्यामध्ये आलेत ते फॅक्टर इफेक्ट करतात, जे नाही आलेत ते इफेक्ट करत नाहीत. इतकं सिंपल आहे. कळतंय? मग आपल्याला डेरिवेशन माहिती आहे, ते पण मी इथं सांगून टाकलंय. नीट लक्ष द्या. येस. सो सुरुवात कशी करणार? डायग्राम. एक व्हेकल घेतलीये, प्लेन रोड आहे. व्हेकलचं मास हे घेतलं एम, जे आपण या ठिकाणी वापरलंय. एम इज द मास ऑफ व्हेकल. ओके. आर रेडियस ऑफ द रोड आहे. रोड मोठा आहे, तो मोठा आर घ्या. काही ठिकाणी स्मॉल वापरलाय, स्मॉल घेऊ शकता. नो इश्यू. व्ही एवढ्या वेलोसिटीने ती पास होते. आपल्याला काढायचं आहे मॅक्झिमम सेफ्टी स्पीड. काय? आपल्याला सेफ्टी स्पीड काढायचं आहे प्लेन रोडवरती. मग त्याकरता काय कन्सेप्ट आहे? ज्यावेळेस या रोडवरती व्हेकल मूव्ह होणार आहे, कर रोडवरती किंवा सर्क्युलर ट्रॅकवरती, तर त्यावेळी स्टेबल सेफली मूव्ह होण्याकरता आपण कमी स्पीडनं जाणार आहोत. मग कमी स्पीडनं जेव्हा जाणार आहे, तो मिनिमम स्पीड किती असणार तो आपल्याला काढायचा आहे. मग तो मिनिमम स्पीड आपल्याला फाइंड आउट करताना नीट आहे का, यावरती कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होत आहे आणि कोण कोणाला बॅलन्स करत आहे हे इथं प्रॉपर्ली समजून घेणं गरजेचं आहे. जर हॉरिझॉन्टली आपण विचार केला तर ऑलरेडी आपण मोठ्या लेक्चरमध्ये बघितलंय की वेट ऍक्ट होतं व्हर्टिकली डाऊनवर्ड, त्याला बॅलन्स करते नॉर्मल रिएक्शन. ते दोन्ही एकमेकाला काय करताय? बॅलन्स करताय. म्हणजे इथं झालंय नॉर्मल रिएक्शन एन इज इक्वल टू एम जी. त्याचं इथं काही काम नाही आपल्याला, म्हणून ते घेतलं नाही. पुढे म्हणजे ते कॅन्सलच होत आहे. तर पुढे महत्वाचा मुद्दा, तर सेफली मूव्ह होताना सर्क्युलर ट्रॅकवरती त्याला सेंटरकडे ओढून धरणारा एक फोर्स पाहिजे असतो. सेंटरकडे ओढून धरणारा एक फोर्स पाहिजे असतो, ज्याला आपण म्हणतो सेंट्रीपेटल फोर्स. काय म्हणतो आपण त्याला? येस बोला. काय म्हणतो आपण त्याला? सेंट्रीपेटल फोर्स. मग आता सेंट्रीपेटल फोर्स जो आहे, लक्षात घ्या, तर हा फोर्स या ठिकाणी कोण प्रोव्हाइड करतंय ते आपल्याला शोधणं गरजेचं आहे. आणि ऍप्लिकेशन ऑफ युसीएम असेल, ऍप्लिकेशन ऑफ व्हीसीएम असेल, या सगळ्या ऍप्लिकेशन मध्ये हेच करायचंय. काय? सेंट्रीपेटल फोर्स कोण देतं हे जर तुम्हाला कळालं ना, तर तुमचं डेरिवेशन म्हणा, प्रॉब्लेम म्हणा सॉल्व्ह झाला. नीट आहे का? मग इथं सेंट्रीपेटल फोर्स कोण देत आहे? तर ऑब्व्हियसली टायर्स असणारे जे व्हेकलचे ते आणि रोड यांच्यामधला जो फ्रिक्शनल फोर्स आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर्स अँड रोड सर्फेस. सो सेंट्रीपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय, याच्यावरती वाक्य येईल माझं, एक सेंटेन्स येईल. काय? centripetal force is provided by force of friction between the tires of the vehicle and road surface. yes or no? मग या ठिकाणी त्याचे फॉर्म्युले आपल्याकडे. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला व्ही काढायचा आहे, म्हणून व्हीच्या टर्म मध्ये फॉर्म्युला घेतला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. गेटिंग? आणि फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, इट इज म्यू इंटू एन. कळत आहे? एन ची व्हॅल्यू वरती घेतली आहे, आपल्याला माहिती आहे किती ती एम जी टाकून दिली, एम आणि एम कॅन्सल झाला. व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू म्यू आर जी, व्ही घेतलाय रूट, इट इज म्यू आर जी. मग फॉर्म्युलेमध्ये कोणकोणते आले? प्रश्न काय होता? फॅक्टर्स अफेक्टिंग. मग कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात? नीट आहे का? अफेक्ट करतात म्हणजे काय? तर व्ही कोणाकोणावरती डिपेंड आहे. सिंपल आहे. मी परत सांगतोय, जे पॅरामीटर फॉर्म्युल्यात आलेत ते अफेक्ट करतात, जे नाही आहेत ते नाही अफेक्ट करत. नीट आहे का? व्ही मध्ये फॉर्म्युल्यामध्ये काय केलंय? म्यू आलाय, आर आर गेलाय. आता म्यू तर काय, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन तो कॉन्स्टंट राहणार आहे. जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तो सगळीकडे कॉन्स्टंट आहे, पण जरी आपण व्हेरिएशन विचार करायला गेलं तरी तो पण कन्सिडर करू शकतो. आणि आर इज द रेडियस ऑफ द रोड. तर बेसिकली व्ही फॅक्टर्स अफेक्टिंग कोणकोणते आहेत? व्ही डिपेंड्स ऑन म्यू, आर आणि जी. म्यू म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आर म्हणजे काय? रेडियस ऑफ द रोड. आणि जी म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. सिंपल. डन. इथं अजून एक प्रकारचा प्रश्न विचारला जातो. काय? शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट. काय? की द सेफ्टी स्पीड और मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल ऑन द प्लेन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक इज इंडिपेंडंट ऑन द मास. हे शो करायला होतात. मग आता या ठिकाणी आपण सांगू शकतो काय? व्हीचा फॉर्म्युला काढलाय, त्यामध्ये मास नाहीये. मग इथं आपण रिझन देऊ शकतो, ऍज द फॉर्म्युला डज नॉट कंटेन और डज नॉट हॅव द टर्म एम, दॅट इज मास. त्यामध्ये नाहीये, कॅन्सल झाली वरती. बरोबर आहे? तर हेन्स व्ही इज इंडिपेंडंट ऑन मास ऑफ द व्हेकल. सोपं आहे? अरे सोपं आहे का? येस, करेक्ट. टाईप करा कमेंट मध्ये. सो व्ही इज इंडिपेंडंट ऑन मास. कळलं? सो दिस इज द आन्सर फॉर द क्वेश्चन आस्क्ड बाय हू? येस, मोहम्मद कुमठेकर फ्रॉम खटाव, सातारा. येस, गॉट इट? कळालंय. सो नेक्स्ट कन्सेप्ट किंवा नेक्स्ट डाऊट जो विचारलाय आपण त्याच्याकडे जाऊयात. विच डाऊट? येस, इथं प्रश्न विचारलाय, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मास याच्यामध्ये काय एनॉलॉजी आहे किंवा एनॉलॉजी आहे ती कशा प्रकारे आहे? डाऊट विचारलाय प्रवीण जामदार या विद्यार्थ्यानं, करवीर, कोल्हापूरवरनं. व्हेरी गुड.
प्रवीण लक्ष द्यायचं आहे, नीट आहे का? सो मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मास याच्यामध्ये अॅनालॉजी जी आहे ती कशा पद्धतीने आहे किंवा हाऊ दीज टू क्वांटिटीज म्हणजे कोणत्या मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मास ह्या अॅनालॉगस आहे. अॅनालॉगस मीन्स आपण डायरेक्ट इक्विव्हॅलंट म्हणू शकतो किंवा डायरेक्ट इक्वल सिमिलर नाही म्हणू शकत, बट अॅनालॉगस आहेत. कळतंय? म्हणजे सेम काम करतात वेगवेगळ्या मोशन्समध्ये. मग हाऊ ते आपण इथे समजून घेऊया. मग हे समजून घेण्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे सगळ्यात पहिलं एक्सप्रेशन जे दिलंय तुम्हाला ते दॅट इज एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ज्या ठिकाणी आपण ही आय जी टर्म आहे ती इंट्रोड्यूस केलेली आहे. सिंपल कन्सेप्ट आहे. सो त्याच्यासाठी आपण आधी डायग्राम काढलेली डायग्राम मध्ये घेतलंय. परत मी सांगतो, लक्षात घ्या. फिजिक्स मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला अर्ध पान एक पान आहे ना, आन्सर मध्ये लिहिताना अझम्पशनच भरायचं आहे. मग अझम्पशन काय आहेत? जे उद्योग डायग्राम मध्ये मी बरोबर सांगतोय, जे उद्योग डायग्राम मध्ये केलेले आहेत ते वर्डिंग मध्ये मांडणं. दॅट्स इट. इतकं सोपं आहे. त्याला सगळे घाबरतात. नीट आहे का? सो कन्सिडर अ बॉडी. अजून थोडा चांगला शब्द, कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास कॅपिटल एम रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस. मी हे जे शब्द बोलतोय ते आपल्याला अझम्पशन मध्ये टाकायचे आहेत. इतकं सोपं आहे. नीट आहे का? काय? कन्सिडर अ बॉडी ऑफ अ रिजिड बॉडी ऑफ मास कॅपिटल एम, ओके, रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ. कळतंय? इथपर्यंत झालं. विथ, इथं ओमेगा दाखवलाय म्हणजे काय? विथ युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. हे अंडरलाईन करून मेन्शन करणं गरजेचं आहे, कारण ते युनिफॉर्म म्हणजे सेम आहे सगळ्यांसाठी. ते आपल्याला पुढे कॉमन घ्यावं लागतात. युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. फर्स्ट पॅराग्राफ झाला. सेकंड, इथे काय दाखवलंय मग आपण या कॅपिटल एम या मासला म्हणजे या टोटल बॉडीला आपण सेपरेट केलंय किंवा डिवाइड म्हणण्यापेक्षा आपण यस डिवाइड केलंय स्मॉल स्मॉल पॉईंट मासेस मध्ये. लाईक कसं? सपोज M1 M2, पुढचं वाक्य, लेट M1 M2 M3 डॉट 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 अप टू Mn बी द व्हॉट स्मॉल पॉइंट masses, or maybe आपण म्हणूया this rotating body consists of these small point masses situated or located at a distance of या O पॉइंट पासून R1 R2 R3 up to Rn respectively. सेकंड पॅराग्राफ झाला. ओके, नेक्स्ट. इथून पुढे सुरू होतं, लक्षात घ्या. जर या ठिकाणी ओमेगा आपण कॉमन सांगितलं म्हणजे सगळ्यांची काय आहे? व्हेलॉसिटी सेम असणार आहे. याला प्रत्येकाला काहीतरी व्हेलॉसिटी आहे. मग व्हेलॉसिटी आपण दाखवतोय पहिल्याची V1, इथं दुसऱ्याची दाखवतोय इट इज V2, तिसऱ्याची तसंच V3 आणि n नंबर असेल ते Vn. तर मग सुरुवात करूयात V पासून. आपल्याला गाडीची कायनेटिक एनर्जी गाडीची लागणार आहे V. V पासून सुरू करूयात. मग प्रत्येक पार्टिकल जो घेतला M1 M2 M3 त्याची व्हेलॉसिटी. पहिलं व्हेलॉसिटीज ऑफ इच पार्टिकल. V1 काय असणार आहे? प्रत्येक पार्टिकल रोटेशनल मोशन मध्ये जी रोटेटिंग बॉडी आहे, हा बेसिक कन्सेप्ट आहे. काय? जी रोटेटिंग बॉडी आहे त्या रोटेटिंग बॉडी मधला प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर मोशन ट्रॅक करतो ऑफ डिफरंट रेडाय. कळतंय? वेगवेगळ्या रेडियसची सर्क्युलर मोशन ट्रॅक करतो. कळलं? म्हणजे रोटेशनल मोशन इज द कॉम्बिनेशन ऑफ नंबर ऑफ सर्क्युलर मोशन. लक्षात आहे? हे मी आधीच्या लेक्चर मध्ये पण समजून सांगितलंय. आता नीट ऐका. सो पहिल्या पॉईंटचं वेलोसिटी आली V1 इक्वल टू R1 ओमेगा, दुसऱ्याची आली V2 इक्वल टू R2 ओमेगा, एन पर्यंत गेलं तर Vn इक्वल टू Rn ओमेगा. दॅट्स इट. मग V वरून आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येकाची कायनेटिक एनर्जी. पहिल्याची कायनेटिक एनर्जी काय? Ke1 इज इक्वल टू विच इज लिनियर और ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणूयात आपण. येस, Ke1 इक्वल टू 1/2 M1 V1 स्क्वेअर. V1 ची व्हॅल्यू वरतून टाकून दिली, ही इथली व्हॅल्यू. V1 ची व्हॅल्यू R1 ओमेगा, त्याचा स्क्वेअर इट इज R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. हा झाला Ke1. तसंच Ke2 काढता येईल, लिहा. Ke3 काढता येईल, लिहा. अप टू N Ken झालं हे. दॅट्स इट. म्हणजे झाली पहिल्याची, दुसऱ्याची, तिसऱ्याची आणि N पर्यंतची कायनेटिक एनर्जी या सगळ्या पार्टिकलची. मग टोटल भेटणार कशी? बॉडी रोटेट होते ना, मग टोटल कायनेटिक एनर्जी काय असणार आहे? इट इज रोटेशनल कायनेटिक एनर्जी. सो टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी म्हणजेच रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज गिव्हन बाय टोटल सगळ्यांची ऍडिशन. घ्या व्हॅल्यूज पहिल्याचं, दुसऱ्याचं, तिसऱ्याचं अप टू N नंबर. तो पहिल्याची व्हॅल्यू टाकली, दुसऱ्याची व्हॅल्यू टाकली, तिसऱ्याची टाकली, N नंबर सगळ्यांची टाकली. त्यातनं 1/2 कॉमन घेतला, ओमेगा कॉमन घेतला. अशा पद्धतीने काय घेताय? ही टर्म इथं टाकायची आपल्याला. मध्ये काय राहिलंय? याचा M1 R1 स्क्वेअर, दुसऱ्याचा M2 R2 स्क्वेअर, तिसऱ्याचा N नंबर पर्यंत Mn Rn स्क्वेअर. मग ही जी टर्म आहे याला आपण काय टाकलेलं आहे? ही जी टर्म आहे याला आपण काय टाकलेलं आहे? इट इज समेशन ऑफ MI स्क्वेअर. आता आपण मागच्या कन्सेप्ट मध्ये बघितलं बघा. समेशन ऑफ म्हणजे इंटिग्रेशन आहे काय हिशोबाने काही पण मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. व्हॉट इज दिस टर्म? त्याची व्हॅल्यू टाकली आपण आय. याला म्हणतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि हीच मोमेंट ऑफ इनर्शियाची काय आहे? डेफिनेशन आहे. सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स दिले तुम्हाला. ठीक आहे. सो मग या ठिकाणी विचार केला तर हा फॉर्म्युला कसला आहे? रोटेशनल कायनेटिक एनर्जी कसला आहे?
रोटेशनल. मग आपल्याला माहिती आहे ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आपण वापरला नॉर्मली तो काय की ट्रान्सलेशन 1/2 mv². जर इथं व्यवस्थित बघितलं तर ही कायनेटिक एनर्जी, ही कायनेटिक एनर्जी, ही रोटेशनल मध्ये, ही ट्रान्सलेशनल मध्ये. लक्ष आहे सगळ्यांचं? इथं बघा 1/2 1/2 इथं अँग्युलर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. अँग्युलर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. इथं काय लिनियर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी स्क्वेअर आहे, लिनियर व्हेलॉसिटी स्क्वेअर आहे. सगळ्या गोष्टी सेम 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 आहेत. ऑब्विसली जर सेम सेम आहेत तर या ज्या गोष्टी उरलेल्या आहेत त्याला आपण सेम सेम म्हणजे काय घेऊ शकतो? एनालॉगस. म्हणजे काय? एका शब्दात सांगतो, जे काम लिनियर मोशन मध्ये मास करतो विच इज इनर्शिया. कळतंय? हे नीट वाचलं तर कळेल. सो मास इज द इनर्शिया इन द लिनियर मोशन. बरोबर आहे? तसंच तेच काम, जे काम लिनियर मोशन मध्ये म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन मध्ये मास करतोय, तेच काम रोटेशनल मोशन मध्ये आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया करेल किंवा करतो. म्हणून या दोन क्वांटिटी काय आहेत? एनालॉगस. कळतंय? सो दॅट इज व्हॉट कन्सेप्ट एनालॉजी बिटवीन एम दॅट इज आय क्वांटिटी अँड मास. कळलं? सो मास इन द ट्रान्सलेशनल मोशन इज एनालॉगस विथ मोमेंट ऑफ इनर्शिया इन द रोटेशनल मोशन. सिंपल. कळतं नक्की? सो दिस इज द कन्सेप्ट. सो या हिशोबाने आपण हे डिटेलमध्ये प्रॉपरली सांगू शकतो. नेक्स्ट डाऊट कडे जाऊयात. काय डाऊट आहे? येस. सेफ्टी स्पीड ऑन अ बँक्ड रोड. सो प्रश्न विचारलाय मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ द व्हेकल ऑन द बँक रोड. यासाठी एक्सप्लेनेशन किंवा डेरिव्हेशन सांगा. कोणी विचारलंय? करवीर कोल्हापूरवरनं नेहा पाटील. कोल्हापूरवरनं चांगले डाऊट्स आलेत बरं का. छान विचारा. नेहा पाटील विद्यार्थिनी आहे. तिने विचारलंय करवीरवरनं कोल्हापूरवरनं काय मॅक्झिमम व्हेलॉसिटी फॉर द बँक रोड. आता आपण प्लेन रोड साठी बघितलं, आता आपण हे बँक रोड करता बघणार आहे आणि त्याच्या केसेस पण आपण डिस्कस करणार आहे. नीट आहे का? इन शॉर्ट सगळ्यात पहिलं या डेरिव्हेशन मध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे डायग्राम. सगळीकडे महत्वाचं आहे डायग्राम. डायग्राम कळाली बाकीच्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली येऊन जातात. पण डायग्राम बघा, आपण काय केलंय, एक बँकड रोड दाखवलाय. नीट बघा, हा प्लेन सरफेस आहे, हा बँक केलेला म्हणजे काय इन्क्लाइन केलेला रोड दाखवलाय ज्यावर व्हेकल ही तुमच्या साईडला म्हणजे समोर येते आहे आउट ऑफ द स्क्रीन. कळतंय? या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट इथं समजून घ्यायची आहे, मास हे व्हेकलचं एम, यावरती कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होत आहे ही आपल्याला या ठिकाणी सगळ्यात पहिले समजून घ्यायचं. कळतंय? नीट आहे का? 3 फोर्सेस आहेत. पहिला फोर्स ऑफ वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. डन. दुसरा नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल म्हणजे नावातच आहे नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. नॉर्मल ही सरफेसला परपेंडिक्युलर असेल, ती मी पुढे दाखवली अशा पद्धतीनं. ही झाली नॉर्मल रिएक्शन विथ अँगल थिटा. थिटा हा बँकिंग अँगल आहे किंवा अँगल ऑफ बँकिंग आहे. आणि तिसरा फोर्स या ठिकाणी आपण दाखवतोय किंवा आहे विच इज फ्रिक्शनल फोर्स एफ आर विच इज अलॉंग द सरफेस. सरफेस आणि टायरच्या मध्ये असणार आहे ना, अलॉंग द सरफेस. यामध्ये दोन केसेस आहे. एका केसमध्ये इनवर्ड दाखवतोय, एका केसमध्ये आउटवर्ड दाखवतोय. मॅक्झिमम स्पीडसाठी इनवर्ड आणि मिनिमम स्पीड जेव्हा असेल तेव्हा तो फ्रिक्शन फोर्स आउटवर्ड राहील. ते दोन केसेस सेपरेट शेवटी बघतो आपण. सो कोणकोणते फोर्सेस? mg व्हर्टिकली डाऊनवर्ड, नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर टू द सरफेस, आणि हे सगळे फोर्सेस कुठे ऍक्ट होत आहे तर सेंट्रॉइड वरती ऍक्ट होत आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे? एफ आर मी इथं दाखवणार होतो बट ऍक्च्युअली कुठे दाखवलाय सेंटरला. ते समजण्यासाठी महत्वाचं आहे. इथं दाखवू शकता, अडचण नाही. खाली आपण सेपरेट परत पॉईंट वरती दाखवतोय. कळतंय? हा झाला फ्रिक्शनल फोर्स अलॉंग द सरफेस आहे, पॅरलच दाखवलाय विथ अँगल थिटा. गेटिंग? आता ही गाडी काढून टाका, फक्त फोर्सेस दाखवा. याला म्हणतो आपण टेक्निकल भाषेमध्ये FBD म्हणजे फ्री बॉडी डायग्राम किंवा फोर्स डायग्राम बोलूयात. फक्त फोर्सेस दाखवलेत. पहिला फोर्स mg, एक्स ऍक्सिस घेतला, वाय ऍक्सिस घेतला. mg डाऊनवर्ड, हा एन आहे नॉर्मल रिएक्शन. त्याला स्प्लिट केलं क्वाड्रंटच्या हिशोबाने दोन कंपोनंट मध्ये, एक एन कॉस थिटा, एन साइन थिटा दिसतंय. आणि हा दुसरा फोर्स आहे तो इन्क्लाइंड आहे. जे इन्क्लाइंड आहे ते आपल्याला काय करायचे, रिझॉल्व्ह करायचे दोन कंपोनंट मध्ये. 11th वेक्टर्स बघितलाय. एफ आर म्हणजे फ्रिक्शनल फोर्स, याला रिझॉल्व्ह केलं दोन कंपोनंट मध्ये. एक आला एफ आर कॉस थिटा, दुसरा आला एफ आर साइन थिटा. क्वाड्रंटच्या हिशोबाने. कळतंय? कॉस साइन कसं घ्यायचं आपल्याला माहिती. ओके. बरं, आता हे आपल्याला फोर्सेस नाही वापरायचे, त्याचे कंपोनंट्स वापरायचे. एक इक्वेशन बनवायचे वाय ऍक्सिस करता, एक इक्वेशन बनवायचे एक्स ऍक्सिस करता. आता वाय ऍक्सिस कडे लक्ष द्या. कोणकोणते फोर्स दिसत आहे? एक आहे एन कॉस थिटा, हा वरती चाललाय. दुसरा आहे एफ आर साइन थिटा, खाली चाललाय. mg खाली चाललाय. म्हणजे हे सगळे कुठे ऍक्ट होत आहे? या व्हेकल वरती. नीट आहे का? व्हेकल खाली जाईल का वर जाईल? कोणी म्हणाल खाली जास्त फोर्स आहे खाली जाईल. नाही, ते खाली जाणार नाही, वरही जाणार नाही. तो काय होत आहे, हा एन कॉस थिटा एकटा फोर्स जो आहे या दोघांना मिळून बॅलन्स करतोय. लाईक इक्वेशन काय येईल मग? दिस इज इक्वल टू ऍडिशन ऑफ दिस टू. इक्वेशन 1. सो mg प्लस एफ आर साइन थिटा
डायग्राम बघा, इज इक्वल टू एन कॉस थिटा. फॉर झाला वाय ऍक्सिस, म्हणजे काय सेंटेन्स वरती लिहिणार आपण एन कॉस थिटा बॅलन्स और बॅलन्सेस व्हॉट mg अँड fr sin थिटा टुगेदर. डन. इक्वेशन 1 mg फक्त इकडे ठेवला, साइन कॉस थिटा मी एका साईडला घेतला, इक्वेशन 1 झालं. आता इक्वेशन 2 कोणत्या ऍक्सिस करता, हे ऍक्सिस करता. कुठे ऍक्ट होत आहे, या साईडला, म्हणजे इनवर्ड. सर्क्युलर ट्रॅक आहे, त्याच्या इनवर्ड ऍक्ट होत आहे. म्हणजे कोणता फोर्स येतोय तो आपल्याला, सेंट्रिपेटल फोर्स. कोण देत आहे हे महत्वाचं, मी परत परत सांगतोय. ज्यांना हे कळालं सेंट्रिपेटल फोर्सचा कन्सेप्ट, त्यांनी सगळे एक्सप्रेशन समजून घेतलेत किंवा कळाले, हे 100% येतील, 100% येतील, हे मी तर सांगतोय. तो एन साइन थिटा आणि एफ आर कॉस थिटा हे दोन्ही इनवर्ड ऍक्ट होत आहे. हे दोघं मिळून व्हेकलला सेंटर कडे ओढताय. सेंटर कडे ओढताय म्हणजे दोन्ही मिळून काय देत आहे, बोला सगळे, दोन्ही मिळून काय देत आहे, सेंट्रिपेटल फोर्स. काय देत आहे, येस सेंट्रिपेटल फोर्स. म्हणून लिहिले या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स इक्वल टू ऍडिशन ऑफ दिस टू. कळलंय, संपला विषय. सो हे दोन इक्वेशन झाले. खालचं इक्वेशन सेंट्रिपेटल फोर्सची व्हॅल्यू टाकून दिली एम व्ही स्क्वेअर अपॉन, बोला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. व्हॅल्यू टाकली, इक्वेशन नंबर 2. तो 2/1 घेतला, 2/1 लेफ्ट साइड राईट साइड राईट साइड. इथं एफ आर ची व्हॅल्यू जी आपल्याला माहिती आहे काय असते, एफ आर इज इक्वल टू म्यू इंटू एन. ती इथं टाकून दिली, एफ आरच्या जागेवर म्यू इंटू एन, इथं एफ आर जागेवर म्यू इंटू एन टाकून दिली. एन इथं कॉमन घेतलाय, कॅन्सल केलाय, एन कॉमन घेऊन कॅन्सल केलाय. ह्या स्टेपची पण गरज नव्हती, पण तुमच्यासाठी ठेवली. ठीक आहे. याच्या पुढच्या स्टेपमध्ये काय केलंय सांगू शकता, काय केलंय, सिंपल. सगळ्या इक्वेशनला टॉप बॉटम दोन्हीला न्यूमरेटर डिनोमिनेटरला कॉस थिटा डिवाइड केला. जिथं कॉस होता कॅन्सल झाला, जिथं साइन अपॉन कॉस आला तिथं टॅन झाला. तो पहिल्या ठिकाणी झाला टॅन थिटा, लक्ष द्या. प्लस तसाच इथं राहिला कॉस थिटा कॅन्सल होऊन म्यू दिसतंय खाली, कॉस थिटा कॅन्सल इथं आला 1, मायनस साइन तसंच, म्यू तसाच, साइन अपॉन कॉस आला टॅन. हे झालं तुमचं प्रोबेबली फायनल इक्वेशन जवळजवळ. ठीक आहे. आपल्याला काढायचं आहे व्ही, मग हा आर इंटू जी जो डिवाइडला होता तिकडे जाऊन काय झाला, मल्टिप्लाय, स्क्वेअर होता म्हणून घेतलं रूट. यासाठी तुम्ही स्टेप्स वाढू शकता, मी शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. इथं 2-3 स्टेप अजून तुमच्या वाढू शकतात. आता आपल्याला घ्यायचंय का, रोड बँककडे का करतोय, तर त्याचा मग बेसिक रिझन आहे, जर फ्रिक्शनल फोर्स भेटला नाही तरी पण त्याला सेफली मूव्ह होता आलं पाहिजे. म्हणजेच फ्रिक्शनल फोर्स भेटला नाही याचा अर्थ काय, जर म्यूची व्हॅल्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू 0 झाली तर घ्या, इफ म्यू इक्वल टू 0. पण म्यू 0 टाकला तर ही टर्म कॅन्सल होऊन जाईल, वरती काय राहील फक्त टॅन थिटा, खाली 1, ही टर्म परत 0, म्हणजे फक्त उरलंय टॅन थिटा. आर जी तसाच झाला टॅन थिटा. फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू रूट ऑफ आर इंटू जी इंटू टॅन थिटा. हा फॉर्म्युला आहे मॅक्झिमम सेफ्टी स्पीड. कशासाठी आहे, ऑप्टिमम स्पीड म्हणा किंवा मॅक्झिमम सेफ्टी स्पीड म्हणा, अडचण नाही. कळतंय. तो हा सेफ्टी स्पीड का झाला. आता याच्यामध्ये आपण मॅक्झिमम मिनिमम जर घ्यायचं असेल तर सिंपल टर्म आहे. नीट आहे का मी काय सांगतोय, सिंपल एक आयडिया सांगतोय लक्षात ठेवण्यासाठी, जास्त डोकं लावायची गरज नाहीये. टर्म्स डायग्राम थोडी चेंज होते सगळ्या गोष्टी, बट इथं लक्षात ठेवायला एक सोपी आयडिया सांगतो. जर तुम्हाला मॅक्झिमम सेफ्टी स्पीड करायचा असेल तर हा म्यू 0 करायचा नाही, ही टर्म ऍज इट इज इकडे घ्यायची. कळतंय. आता ही टर्म जी पूर्ण आहे म्यू सह, हा तुमचा मॅक्झिमम सेफ्टी स्पीड आहे, व्ही मॅक्स. काय तो, व्ही मॅक्स ऍज इट इज. कळतंय. यामध्ये काय आलंय, ब्रॅकेटकडे लक्ष द्या, मी जे सांगतोय ते नीट ऐका. हे सिंपल सांगतोय, सीईटीच्या हिशोबाने पण कामाचं आहे, नीट ऐका. इथं जर स्पीड मॅक्झिमम असेल तर न्यूमरेटरला मॅक्झिमम जास्त मोठी व्हॅल्यू येणार आहे, न्यूमरेटरला मोठी व्हॅल्यू येणार आहे. नीट ऐका, मॅक्झिमम साठी इथं वरती प्लस खाली मायनस, कळलं. आणि मिनिमम साठी काय करा, उलट, वरती मायनस खाली प्लस. कळलं. तो असेल तुमचा मिनिमम स्पीड, काय मिनिमम सेफ्टी स्पीड आणि मॅक्झिमम सेफ्टी. कळलं, आलं लक्षात. दिस इज द कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम सेफ्टी स्पीड. आणि हा कळाला असेल तर 100% कमेंट करायचं. ओके. या पुढच्या कन्सेप्टकडे आपण जाऊयात. काय डाऊट आहे बघूयात पुढचा, कोणी विचारलाय. पुढचा डाऊट आहे विच वन, येस, हा कन्सेप्ट आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. मोस्ट इंटरेस्टिंग आणि भारी पॉईंट आणि सगळ्यात सिम्पलेस्ट पण पॉईंट आहे. ठीक आहे. कोणी विचारलाय, मयूर चौगुले विचारलाय. मयूर चौगुले कुठनं, राधानगरी कोल्हापूर. परत कोल्हापूर, राधानगरी कोल्हापूर वरनं प्रश्न आलाय. कुणाचा, मयूर चौगुले. चौगुले, येस, सॉरी हा, नावात चुकलं असेल तर सॉरी. पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरमचा कन्सेप्ट काय ते आपण समजून घेतोय. त्यात पहिलं परत सेम, आधी आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम बघितलं, आता बघतोय पॅरलल. पॅरलल मध्ये साईड पहिलं स्टेटमेंट. स्टेटमेंट काय आहे, आय ओ इक्वल टू आय सी प्लस एम इंटू एच स्क्वेअर. आता या कन्सेप्ट मध्ये परत तोच मुद्दा काय, मॅथेमॅटिकल स्टेटमेंट इज द
स्टेटमेंट. दॅट्स इट. मग हेच आपल्याला काय करायचंय वर्डिंग मध्ये सांगायचंय. काय करायचंय हेच आपल्याला काय करायचंय वर्डिंग मध्ये सांगायचंय. मग वर्डिंग मध्ये सांगण्यासाठी आपल्याकडे जे जे पॅरामीटर्स आहेत त्याचं मिनिंग काय आहे ते आपल्याला माहित पाहिजे. विषय संपला. मग त्याकरता परत येऊ द्या आपण डायग्राम कडे. लक्ष द्या. डायग्राम घेतली, एक बॉडी घेतली, त्यामध्ये आपण दोन पॅरलल ऍक्सिस दाखवले. थेरम कोणता आहे पॅरलल. मग दोन ऍक्सिस दाखवले पॅरलल. तो पहिला ऍक्सिस दाखवलाय थ्रू द सेंट्रॉइड सी. सी घेतलाय सेंट्रॉइड, त्यामधला एक ऍक्सिस दाखवला. त्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आयसी. सो आयसी काय आहे वर्डिंग समजून घ्या. हे वर्डिंग महत्वाचं आहे, तेच स्टेटमेंट मध्ये वापरायचं आहे. नीट ऐका. आयसी काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंट्रॉइड. काय पासिंग थ्रू सेंट्रॉइड. हे वाक्य जे ऍज इट इज नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे. व्हॉट इज आयसी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंट्रॉइड. आयसी. व्हॉट इज आय ओ. ओ घेतलाय आपण एनी पॉइंट. काय घेतलाय एनी पॉइंट. कळतंय. सो सेंट्रॉइडच्या ऐवजी फक्त येऊन जाईल एनी पॉइंट. व्हॉट इज आय ओ. परत वर्डिंग महत्वाचं आहे स्टेटमेंट करता. व्हॉट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू. बोला सगळे पासिंग थ्रू एनी पॉइंट. गेटिंग. आय ओ. पुढे काय आहे एम. एम इज व्हॉट. इट इज मास ऑफ द बॉडी. एम काय मास ऑफ द बॉडी. कळलं. त्यानंतर एच काय आहे या ठिकाणी दाखवलंय बघा. एच काय दोन पॅरलल ऍक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो एच इज व्हॉट परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. व्हॉट इज दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. कळतंय. आय ओ आय सी एम आणि एच संपलं. हे पॅरामीटर जे जे लिहून घेतलंय तुम्ही आता कळतंय. पॉज करून लिहून घ्या. हे तर हे कळालं तर स्टेटमेंट तुम्हाला फक्त मांडायचं आहे. हेच फक्त वर्डिंग मध्ये लिहायचंय. काय दिस लक्षात घ्या. सोपं स्टेटमेंट सांगतो. दिस इज इक्वल टू. दिस म्हणजे आपण म्हटलं काय ते दिस इज इक्वल टू सम ऑफ दिस अँड प्रोडक्ट ऑफ दिस अँड स्क्वेअर ऑफ दिस. या दिसच्या जागी जे आपण म्हटलो ना ते टाकायचंय फक्त. बोला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट is equal to the sum of बोला moment of inertia of a body about an axis passing through centroid and product of च्या ऐवजी तुम्ही मल्टिप्लिकेशन शब्द वापरू शकता. and multiplication of mass of the body and इथं बघा लक्ष द्या square of perpendicular distance between two parallel axes. संपला विषय. दिस द स्टेटमेंट. ओके. फक्त काय टाकलंय जे पॅरामीटर्स आहेत त्याला वर्डिंग मध्ये मांडलंय. मोठं स्टेटमेंट होतं 5-6 लाईनिंगचं, त्यामुळे सगळे घाबरतात. सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. कळतंय. ओके. आता त्याचा प्रूफ बघूया. हा स्टेटमेंट हे पॅरालायसिस थेरमचं स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग प्रूव्ह करण्यासाठी काय परत सेम डायग्राम काढली आहे. इथं थोडेसे सिम्बॉल्स मी व्हॅरी केलेत सोपं करण्यासाठी. नीट आहे का. आय ओ आय सी इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही. मास एम माहिती आहे, सगळं माहिती आहे. हा एच माहिती आहे. आता इथं काय केलं आपण लक्षात घ्या. एक पॉइंट मास घेतलं डीएम स्मॉल तसं पाठीमागे घेतलं होतं पी पॉइंटला. कळतंय. पी पॉइंटला पॉइंट मास घेतला डीएम. सी पॉइंट पासून त्याचा डिस्टन्स आहे आर सी. मी मुद्दाम आर सफिक्स सी. सी म्हणजे सेंट्रॉइड घेतलंय म्हणजे सेंट्रॉइड पासूनचं डिस्टन्स. ओ पॉइंट पासून त्याचा डिस्टन्स आहे आर ओ. याला पुढे एक्सटेंड केलंय आणि इथं परपेंडिक्युलर घेतलाय पीडी परपेंडिक्युलर टू एक्सटेंडेड ओसी या ठिकाणी आलाय. ओसीला पुढे एक्सटेंड केलं आणि तिथं परपेंडिक्युलर घेतला हा डी पॉइंट. दिस कम्प्लीट्स युअर डायग्राम. त्याला मी एक्स दाखवलंय ते आपल्याला यूज करायचं. दाखवा किंवा नका दाखवू, डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे. डायग्राम कम्प्लीट झाली. मग सुरुवात सिंपल करायची. मेथड सांगतो नीट ऐका. दोन परपेंडिक्युलर दोन राईट अँगल ट्रायंगल त्या ठिकाणी तयार झाले. एक मोठा ट्रायंगल ओके आणि एक झालाय छोटा ट्रायंगल. स्टार्टिंग विथ मोठा ट्रायंगल. बोला ओ पी डी. तो नाही येतलाय आहे का ट्रायंगल ओ पी डी. काय म्हणणं आहे पायथागोरस. बोला लिहिलाय ओडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. येस नो. ओडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. आता ओडीकडे लक्ष द्या. दोन गोष्टीपासून बनलेला आहे ओसी प्लस सीडी. त्या जागेवर टाकून द्या. व्हॉट इज ओडी. इट इज ओसी प्लस
CD टाकला. तो OC प्लस CD ब्रॅकेटचा स्क्वेअर हे महत्वाचं लक्षात घेत चुकतात मुलं प्लस हा PD स्क्वेअर तसाच. मग हा A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर झाला. फॉर्म्युला करा एक्सपान्शन OC स्क्वेअर 2OC CD CD स्क्वेअर आणि पुढचा PD स्क्वेअर तसाच. आता याच्याकडे जर थोडंसं लक्ष दिलं ऑटोमॅटिक येतात गोष्टी करायची गरज नाही. थोडं समजलं ना ऑटोमॅटिक येतात. तो CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर इथं ट्रायंगल कडे लक्ष द्या. CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर पायथागोरस छोटा ट्रायंगल येईल. व्हॉट इज दिस PC स्क्वेअर किंवा CP स्क्वेअर आलं. ही नेक्स्ट स्टेप वाढव बट वी नो दॅट शायनिंग ओके टाकलं CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर ची व्हॅल्यू आली CP स्क्वेअर ओके. मग हा पूर्ण इक्वेशन किंवा हे अशा पद्धतीने मॅथमॅटिकल स्टेप आपली तयार झाली. मग आता या ठिकाणी जेवढ्या गोष्टी आल्या या सगळ्यांच्या व्हॅल्यू आपल्याला डायग्राम वरून माहिती आहे. OP ची व्हॅल्यू आहे OP ची व्हॅल्यू RO टाकली लेफ्ट साइडला RO स्क्वेअर. त्यानंतर पुढे काय OC ची व्हॅल्यू H टाकला H स्क्वेअर आहे 2 तसाच OC ची व्हॅल्यू H CD ची व्हॅल्यू X. पुढे CP स्क्वेअर ची व्हॅल्यू RC त्याचा RC चा स्क्वेअर. सिंपल. परत तीच स्टेप मागच्या वेळी केली होती इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू DM. इंटिग्रेट केलं दोन्ही साईडला RO स्क्वेअर DM याचं इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन. आता नीट आहे का इथं आपण एक स्टेप मध्ये वाढू शकतो काय बट वी नो दॅट काय वी नो दॅट नीट आहे का RO स्क्वेअर DM काय मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर नीट आहे का मास DM इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर काय इट इज मोमेंट ऑफ इनर्शिया IO झालं. सेम हिअर मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर DM मास इंटू डिस्टन्स RC स्क्वेअर काय येईल इट इज IC. याची व्हॅल्यू टाकली IC इथं लिहिलंय कळतंय स्टेटमेंटच्या हिशोबाने लिहिलंय मी IC. ही टर्म H स्क्वेअर H कॉन्स्टंट त्याला बाहेर घेतलं इंटिग्रेशन ऑफ DM राहिलं ते पाडू शकता. इंटिग्रेशन ऑफ DM राहिलं DM म्हणजे काय स्मॉल मास इंटिग्रेशन म्हणजे काय त्याची ऍडिशन म्हणजे सगळ्यांची ऍडिशन केली तर टोटल मास काय भेटेल कॅपिटल M. तर इथे घेतलं कॅपिटल M आणि त्या स्क्वेअर जो होता तो तसाच. या टर्मची व्हॅल्यू होते डायरेक्ट 0 त्याचं रिझन तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे तुम्ही डायरेक्ट 0 बनवू शकता अडचण नाही. ठीक आहे मेन्शन करा IO इक्वल टू IC प्लस M इंटू H स्क्वेअर. ओके दिस इज वॉट पॅरलल ऍक्सिस थेरम. स्टेटमेंट कसं लक्षात ठेवायचं कळालं. प्रूफ सिंपल आहे स्टार्टिंग विथ मोठा ट्रायंगल पायथागोरस एक्सपान्शन छोटा ट्रायंगल पायथागोरस बाकी व्हॅल्यू टाकून द्या इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू DM युअर आन्सर इज फायनल. दॅट्स इट. कळतंय. दिस कम्प्लीट्स युअर डाउट्स ऑफ द फर्स्ट चॅप्टर. नाव मुव्हिंग टुवर्ड नेक्स्ट डाउट. तुमच्या डाउट्स मध्ये ना एक कॉम्प्लिकेशन फक्त आम्हाला एवढं असतं आम्हाला चॅप्टर वाईज आम्हाला सेपरेट करून घ्यावे लागतात. सो नेक्स्ट चॅप्टरकडे जाऊयात मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स साठी जे आपण डाऊट्स विचारले ते आपण आता समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. मग पहिला डाऊट विचारला आहे वैष्णवी माळी कोपरगाव अहिल्यानगरवरनं वैष्णवी माळी त्याने विचारलंय सर कॅपिलरी ऍक्शन म्हणजेच राईज और फॉल दिलंय इथं capillary rise or capillary fall or rise or fall of liquid level inside a capillary tube. याचं जे इक्वेशन आपण काढतो H साठी त्याची मेथड 1 आणि मेथड 2 दोन्ही पण एक्सप्लेन करा. तो लिहिले दोन्ही पण या ठिकाणी लक्ष द्या. सो राईज और फॉल हा शब्द इथं काय येतो बरं तर ज्यांना हा चॅप्टर समजलाय कळालाय तर ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आठवतील काय काही ठिकाणी राईज होते कॅपिलरी मध्ये काही ठिकाणी फॉल होते. कळतंय. राईज कोणत्या केसमध्ये होते वॉटरच्या केसमध्ये कळतंय. वॉटर म्हणण्यापेक्षा लिक्विड विच पार्शियली और कम्प्लिटली वेट द सॉलिड त्या केसमध्ये काय होते राईज होते. तुम्ही अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या कन्सेप्टमध्ये हे पॉईंट्स बघितलेले असणार आहे. अँड इन केस ऑफ द लिक्विड नीट आहे काय सांगतोय इन केस ऑफ द लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड ज्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स जास्त असतो लिक्विड मॉलिक्युल्स मधला म्हणजे विच डज नॉट वेट द सॉलिड ज्याचं एक्झाम्पल आहे मर्क्युरी. तर त्या केसमध्ये लिक्विड लेवल काय होते फॉल होते. फॉल किंवा राईज हे कसं काढायचं त्याची व्हॅल्यू कशी काढायची तर त्याकरता इक्वेशन आहे जे दोन मेथड आपण काढू शकतो. तो पहिली मेथड आहे युझिंग प्रेशर डिफरन्स दुसरी मेथड आहे फोर्स. आता आपण पहिली मेथड आधी बघूयात. मग युझिंग प्रेशर डिफरन्स आता प्रेशर डिफरन्सचा कन्सेप्ट समजून घेण्याकरता याच्यात थोड्याशा आधीच्या एका कन्सेप्टमध्ये आपल्याला जावं लागेल काय प्रेशर डिफरन्स आपण कॅल्क्युलेट केलाय बबलसाठी आणि ड्रॉपसाठी. याच्या आधीचा पॉईंट आहे ड्रॉपसाठी आणि बबलसाठी ज्याला अजून एक नाव आहे त्या कन्सेप्टला हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही नीट आहे का काय नाव आहे लॅप्लास लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन. काय आहे
लॅपलास लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन. इथं अजून एक गोष्ट क्लिअर करूयात. नीट आहे का काय सांगतोय. पहिली गोष्ट हे समजून घ्या, आपण ड्रॉप कशाला म्हणतो, ड्रॉप कशाला म्हणतो आणि बबल कशाला म्हणतो. पण ड्रॉप म्हटल्यानंतर काय डोक्यात येतं, तर लिक्विड ड्रॉप, वॉटर ड्रॉप. यामध्ये काय असतं नीट आहे का. तर ड्रॉपच्या केसमध्ये इथं लिहितोय, ड्रॉपच्या केसमध्ये त्याच्या आतमध्ये काय असतं, काहीतरी लिक्विड असतं. वॉटर ड्रॉप म्हटलं तर वॉटर असेल, कळतंय. ऑइलचा ड्रॉप म्हटलं तर त्याच्यामध्ये ऑइल असेल, कळतंय. म्हणजे या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे फ्री सरफेस. फ्री सरफेस काय असतो, जो एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तो असतो लिक्विडचा फ्री सरफेस. मग या ड्रॉपच्या केसमध्ये आउटर सरफेस फ्री सरफेस आहे, म्हणजे एकच फ्री सरफेस आहे. इनर सरफेस जो आहे त्याच्यात काय आहे, लिक्विड, म्हणजे तो लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये. सो इन केस ऑफ ड्रॉप देर इज ओनली वन फ्री सरफेस. इन केस ऑफ बबल, बबल म्हणजे काय, आतमध्ये पण एअर आहे आणि बाहेर पण एअर आहे. म्हणजे या केसमध्ये दोन फ्री सरफेस, इनर सरफेस पण, आउटर सरफेस पण. कळतंय. आता याच्यात अजून एक केस सांगतो. समजा एखादा बबल आहे, बबल आहे जो एखाद्या लिक्विड मध्ये तयार झालाय, म्हणजे बघा पाण्यामध्ये बुडबुडे तयार होतात. मग त्या केसमध्ये फ्री सरफेस किती, बोला बोला, सीईटी सीईटी, फ्री सरफेस किती आहे. आउटर सरफेस जो असणार आहे, बबल इनसाइड द लिक्विड, आउटर सरफेस लिक्विडच्या टच मध्ये असणार आहे, म्हणजे तो फ्री सरफेस झाला का, नाही. इनर सरफेस एअरच्या टच मध्ये असणार आहे, तो झाला फ्री सरफेस. मग त्यासाठी परत ड्रॉपचाच कन्सेप्ट अप्लाय होईल. तर ज्या केसमध्ये आयदर आउटर आयदर इनर एकच फ्री सरफेस आहे, तो आहे लिक्विड ड्रॉप. ज्या केसमध्ये इनर आणि आउटर दोन्ही सरफेस हे फ्री सरफेस आहे, म्हणजेच कॉन्टॅक्ट विथ एअर आहे, ते झाले तुमचे, तो झाला तुमचा यस बबल. कळतंय. बबल साठी दोन फ्री सरफेस, ड्रॉप साठी एकच फ्री सरफेस. ठीक आहे. मग या केसमध्ये ड्रॉप साठी डिफरन्स इन प्रेशरचा फॉर्म्युला आपण काढलाय. इट इज 2T/R, इनसाइड मायनस आउटसाइड. कळतंय. त्याला आपण लॅपलास लॉ म्हणतोय. 2T/R त्यासाठी काढलाय आणि बबल साठी काढलाय. इट इज 4T/R. इथं हा नाही लागणार आपल्याला, हा लागणार. सो युझिंग प्रेशर डिफरन्स. म्हणजे एक लक्षात घ्या, या ठिकाणी जेव्हा कॅपिलरी ट्यूब मध्ये लिक्विड राईज होणार आहे, आता कन्सेप्ट कॅपिलरी सगळ्यांना माहिती म्हणून मी त्या डिटेलमध्ये जात नाही. सो कॅपिलरी जेव्हा राईज होणार आहे, तेव्हा हा वरचा सरफेस जो आहे तो एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये, आणि आतमध्ये हे लिक्विड आहे ते वरपर्यंत आलेलं आहे, कळतंय. राईज झालेलं आहे विथ हाईट एच. म्हणजे इथं कोणता कन्सेप्ट आपला होईल, ऑब्विसली ड्रॉपचा. मग याच्या अप आणि डाऊन याच्यामध्ये तो प्रेशर डिफरन्स हा किती आहे, इट इज 2T/R. कळतंय किती आहे, 2T/R. लक्षात. दुसरी गोष्ट, पहिले हे झालं एवढा. ह्या लिक्विड कॉलमची जी हाईट एच आहे, त्या एच एवढ्या हाईट मध्ये अंडर दिस प्रेशर किती असेल, किती असेल, एच एवढ्या हाईट साठी प्रेशरचा फॉर्म्युला चॅप्टरच्या सुरुवातीला झाला. इट इज एच रो जी. काय फॉर्म्युला आहे, एच रो जी किंवा रो एच इंटू जी. मग इथं दोन गोष्टी इक्वेट करायच्या आहेत. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम दॅट इज एच रो जी इज इक्वल टू प्रेशर डिफरन्स अक्रॉस द फ्री सरफेस. इट इज 2T/R. संपलं. या 2T/R मध्ये व्हॉट इज दिस आर, आर इज द रेडियस ऑफ दिस सरफेस, मिनिस्कस ज्याला आपण म्हणतो. इथे या डायग्राम मध्ये याला थोडं झूम करून वेगळ्या पद्धतीत दाखवले. हा सरफेस आहे, त्याची रेडियस आर. हा स्मॉल आर काय, ही कॅपिलरी ट्यूबची रेडियस आहे. काय, नीट बघा बरं काय, हे थोड्या थोड्या गोष्टी आहेत जिथं कन्फ्युज होता तुम्ही. आणि हे नाही कळालं का न्यूमेरिकल कळत नाही. मग आर कोणता घ्यायचा, स्मॉलर कोणता घ्यायचा, कॅपिटल आर कोणता घ्यायचा, हे फालतूपणा करता. नीट आहे का. स्मॉल आर काय, रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी आर काय, रेडियस ऑफ द मिनिस्कस और कॅपिलरी मध्ये तयार झालेला फ्री सरफेस कर्व जो असतो त्याचा अँगल या ठिकाणी घेतलाय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा. इथनं एनर्जी वरनं थिटा इकडे घेतलाय. तर या ट्रायंगल मध्ये जर विचार केला, कॉस थिटा घेतला, आर आणि आर मध्ये रिलेशन, कॉस थिटा काय येईल, स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर. कॅपिटल आर ची व्हॅल्यू टाकायची आपल्याला, तर कॅपिटल आर इकडं, कॉस थिटा इकडं, स्मॉल आर अपॉन, बोला स्मॉल आर अपॉन कॉस थिटा. घ्या ही व्हॅल्यू टाकून द्या, इथं टाकली, रिअरेंज करा. त्यासाठी एच साठी फॉर्म्युला आला का, 2T cos theta upon R rho G. That's it. This is the final formula for capillary rise or fall. कळलं. मेथड 1. 3 स्टेप मध्ये आन्सर येते यार. काय तुम्ही विचार करताय, कन्सेप्ट माहित नसलं की हा प्रॉब्लेम होतो. हा कन्सेप्ट कळाला, ती व्हॅल्यू टाकली, बाकीच्या गोष्टी माहिती आहेत. डन, सिम्पल. नाऊ वी आर मुव्हिंग टुवर्ड्स मेथड 2 युझिंग व्हॉट, वाचा, युझिंग फोर्सेस. मग आता या केसमध्ये आपल्याला यूज करायचा आहे फोर्सेसचा कन्सेप्ट. मग कोणकोणते
फोर्सेस या ठिकाणी ऍक्ट होतात ते आपण या ठिकाणी समजून घेतोय. तो फोर्सेस कोणकोणते आहेत नीट आहे का? तर एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. हीच डायग्राम या ठिकाणी आपण समजून घेऊ. इथे घेतलाय हा वरचा पार्ट, हा मेनिस्कस आहे. याच्यावरती जो फोर्स ऍक्ट होतो ज्यामुळे तो सरफेस वरती लिफ्ट होतोय त्याला म्हणतो आपण फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन एफटी विच इज ऍक्टिंग इन टँजेन्शियल डायरेक्शन. कसा ऍक्ट होतो? टँजेन्शियल. हा दाखवला एफटी. तसा इकडे पण होईल, सगळ्या डायरेक्शन मध्ये होईल. कळतंय? एफटी म्हणजे आपण जर वरतून बघितलं ही कॅपिलरी ट्यूब आहे, वरतून बघतोय तो सर्क्युलर सरफेस आपल्याला दिसणार आहे, सगळीकडे तो ऍक्ट होणार आहे. कळतंय? हे समजून घ्या. सो एफटी त्याला पण डिवाइड केलं दोन कॉम्पोनंट मध्ये. थिटा अँगल आहे विच इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, जो आपण इथं खाली पण दाखवू शकतो. नीट आहे का? तो थिटा घेतलाय, दोन कंपोनेंट एफ टी कॉस थिटा, एफ टी साइन थिटा. आता एफ टी कॉस थिटा इकडे ऍक्ट होतोय, तसा इथं पण ऍक्ट होतोय, आता सगळीकडे ऍक्ट होतोय. म्हणजे हा झाला तुमचा एफ टी कॉस थिटा. कळतंय? हा एफ टी कॉस थिटा जो ऍक्ट होतोय नीट आहे का? एफ टी कॉस थिटा जो ऍक्ट होतोय हा सगळीकडे ऍक्ट होतोय. हा इथं ऍक्ट होतोय, इथं 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 इथं. मग वरतून बघितल्यानंतर ट्यूब मध्ये आपल्याला सर्क्युलर सरफेस दिसणार आहे, तर सगळीकडे ऍक्ट होतोय. मग टोटल किती फोर्स? हा टोटल फोर्स असणार आहे. एफ ची व्हॅल्यू किती आहे? टी इंटू टू पाय आर. कशावर आलं? सरफेस टेन्शनची डेफिनेशन. काय डेफिनेशन आहे? टी इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. याची लेंथ किती येणार आहे? टू पाय आर. इकडून मल्टिप्लाय. तो फोर्स ड्यू टू सरफेस एफ ची व्हॅल्यू आली टी इंटू टू पाय आर. किती आहे? कोणता कंपोनेंट आहे? एफ टी कॉस थिटा. सो व्हर्टिकल कंपोनेंट ऑफ एफ टी किती आला? एफ टी कॉस थिटा. एफ टी ची टोटल व्हॅल्यू किती येईल? टी इंटू टू पाय आर. ते आपण पुढे टाकलेली. आता हा झाला फोर्स जो वरती लिफ्ट करतोय. काय? वरती लिफ्ट करतोय. सरफेसचा वर आलाय तो राईज झालाय, त्याला वरती लिफ्ट करतोय. तसंच हा वरती लिफ्ट करतोय, तर याच्यावरती ऍक्ट होणार डाऊनवर्ड फोर्स जो आहे, जो एकमेकाला काय करणार आहे? बॅलन्स करणार आहे. तो किती आहे? तर हे जे लिक्विड या एवढ्या एरियामध्ये आलेलं आहे, याचं काय घ्यायचं आपल्याला? वेट. तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये वेट ऑफ द लिक्विड कॉलम. वेट एम जी, एम इंटू जी. एम कसं काढणार? एवढं जे टोटल वेट आहे, मी डायग्राम काढतो बघा. सर्क्युलर सरफेस वरनं हा एवढा पार्ट आहे, तर एवढं लिक्विड आहे, त्याचं वेट काढायचं. हे कसं काढणार? मास एम एम जी, एम इंटू जी. एमची व्हॅल्यू कशी घेणार? डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम मल्टिप्लाय रो इंटू व्हॉल्यूम. रो इंटू व्हॉल्यूम काय येईल? पाय आर स्क्वेअर इंटू एच. कळतंय का? पाय आर स्क्वेअर इंटू एच. सिंपल. ही व्हॅल्यू टाकून दिली. एमची व्हॅल्यू बघती व्यवस्थित समजून घ्या कशी आली आहे. ती टाकून दिली, ती टाकून दिली, इक्वेट केलं. कॉमन आर आर वगैरे काय, पाय कॅन्सल होतोय, तो कॅन्सल केला. एच ची व्हॅल्यू काढली, एच इकडेच ठेवला, बाकी तिकडे आणलं. टू टी कॉस थिटा अपॉन आर रो जी. सेम हिअर. टू टी कॉस थिटा अपॉन आर रो जी. दॅट्स इट. हा झाला तुमचा टोटल कन्सेप्ट. मेथड 1 आणि मेथड 2 दोन्ही मेथड या ठिकाणी काय झाल्या? कव्हर झाल्यात. कळतंय सगळ्यांना? येते लक्षात? हा एक टिपिकल कन्सेप्ट आहे आणि बऱ्याच वेळा तुम्हाला हा कन्सेप्ट जेव्हा विचारला जातो किंवा डेरिव्हेशन जेव्हा येतं, तेव्हा मोस्ट ऑफ द केसमध्ये तुम्हाला दोन्हीपैकी कुठलीही एक मेथड जर मेन्शन केलेला आहे क्वेश्चन मध्ये की युझिंग प्रेशर डिफरन्स यूज करा, तर ती यूज करायची. जर मेन्शन केलेलं आहे युझिंग फोर्सेस डिराईव्ह करा, तर ती मेथड यूज करायची. आणि जर मेन्शन केलं नसेल तर जी तुम्हाला सोपी वाटते दोन्हीपैकी कोणतीही एक यूज करू शकता. डन? ओके. सो नाउ विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट कन्सेप्ट और नेक्स्ट टॉपिक. नेक्स्ट डाऊट जो विचारलाय आपल्याला काय? बर्नॉलिस प्रिन्सिपल. कुणी विचारलंय? ओम बोरकर म्हणून विद्यार्थी आहे, कोपरगाव अहिल्यानगरवरनं. ओम बोरकर. ठीक आहे. त्यानं विचारलंय बर्नॉलिस प्रिन्सिपलचा कन्सेप्ट काय तेवढा समजून सांगा. कन्सेप्ट काय? नीट ऐका. आपण जेव्हा एखादा पाईप घेतोय आणि त्या पाईप मधनं जे लिक्विड किंवा लिक्विड किंवा एअर किंवा फ्लुइड आपण म्हणूयात, ते त्यातनं पास होत आहे, तर त्या पाईपचा जर अचानक आपण एरिया कमी केला, इथे एरिया जास्त आहे, इथे एरिया कमी, म्हणजे पाईपची साईज काय केली? आधी जास्त होती, पुढे आपण कमी केली. ज्यावेळेस अचानक ही साईज कमी होते, आपल्याला माहिती आहे आपल्याला जेव्हा गाडीवर पाणी मारायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो? त्याच्या पुढे बोट ठेवतो, म्हणजे इनडायरेक्टली त्याचा एरिया कमी करतो. मग एरिया जेव्हा कमी करतो तेव्हा त्याचा स्पीड काय होतो? वाढतो. बरोबर? मग तेच या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन करायचं, तेच बर्नॉलिस प्रिन्सिपल आहे. कळतंय? ज्या वेळेस आपण काय करणार आहे? हा इथे एरिया जास्त आहे, इथे एरिया जास्त आहे म्हणजे काय? पाण्याचा स्पीड कमी राहील. पुढे एरिया कमी केलाय, आपण बोट ठेवलंय किंवा दाबलाय पाईप, काय होईल? एरिया कमी झाला. एरिया जर कमी झालाय तर स्पीड काय होणार? इथं वाढणार आहे. मग स्पीड वाढतोय, स्पीड वाढतोय म्हणजे स्पीड म्हणजे कोणती एनर्जी वाढते? तर कोणती वाढते? कायनेटिक एनर्जी वाढते. काय वाढते? कायनेटिक एनर्जी वाढते. येस ऑर नो?
मग कायनेटिक एनर्जी वाढते तर ऑब्व्हियसली कोणती तरी एनर्जी दुसरी काय होणार आहे, कमी होणार आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. कन्व्हर्जन होत असतं. मग कन्व्हर्जन तर काय होतंय, दॅट इज बर्नौलीज प्रिन्सिपल. जे कन्व्हर्जन होतंय तेच काय आहे, बर्नौलीज प्रिन्सिपल. यांचं म्हणणं काय आहे, तर जे काही आपण पाण्याला पुढे ढकलण्यासाठी वर्तन करतो, जी काही एनर्जी आपण मोटरच्या साह्यानं म्हणा इतर कुठल्या गोष्टी साह्याने देतो, तेच वर्क आता लिक्विड आहे किंवा गॅस आहे म्हणून आपण व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करतोय पर युनिट व्हॉल्यूम करता आपण ते कॅल्क्युलेट करतोय म्हणून इथं प्रत्येक ठिकाणी ते आलंय. सो वर्क पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू जेवढं वर्क करणार आहे ते दोन गोष्टींमध्ये डिवाइड होणार आहे, दोन प्रकारे ते मिळणार आहे. काय, दिस इज इक्वल टू सम ऑफ द कायनेटिक एनर्जी किंवा चेंज इन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम अँड चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट रिस्पेक्टिव्हली. ॲज इट इज स्टेटमेंट तुम्ही लिहू शकता. कळतंय, द वर्क डन on a fluid flowing through the pipe per unit volume is equal to or converted into or sum of change in kinetic energy per unit volume and change in potential energy per unit volume. कळत आहे, इनडायरेक्टली इन शॉर्ट ते डेरिवेशन सॉल्व्ह करत करत शेवटी तुम्हाला एक कॉमन रिप्रेझेंटेशन किंवा इक्वेशन काढलंय बर्नौलीज प्रिन्सिपलचं. काय कॉमन इक्वेशन, या ठिकाणी दाखवले तीन गोष्टी. पहिली गोष्ट दाखवली प्रेशर एनर्जी. आय एम नॉट सेइंग प्रेशर, आय एम सेइंग प्रेशर एनर्जी. नीट आहे का, तीन टर्म्स आहेत. प्रेशर एनर्जी, इथं आहे कायनेटिक एनर्जी पर युनिट, बोला व्हॉल्यूम, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, इथं आहे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. कळतंय, सो सम ऑफ स्टेटमेंट काय, परत एकदा अनादर स्टेटमेंट किंवा अनादर फॉर्म्युला. कोणत्याही केसमध्ये पाईपमधनं जेव्हा फ्लुइड पास होत आहे आणि सडनली एरिया चेंज होतो, वाढतो किंवा कमी होतो, तर त्या केसमध्ये ह्या तीन एनर्जी एकमेकांमध्ये काय होतात, कन्वर्ट होत असतात. जर प्रेशर कमी झालं तर व्हेलॉसिटी कमी होणार. कळतंय, इंटरनल प्रेशर बद्दल बोललो तर ती वाढते, ते सुरुवातीला त्यांनी दिलेलं आहे इंटरनल प्रेशर बद्दल, मॉलिक्युल्स मधलं प्रेशर. ठीक आहे, तर या तीन एनर्जी, एक प्रेशर एनर्जी, दुसरं कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, या तिन्ही पण एनर्जी एकमेकांमध्ये कन्वर्ट होत असतात, एकमेकांमध्ये चेंज होत असतात. कळतं ना, की एक वाढली दुसरी कमी होणार, तिसरी वाढणार, सो अँड सो कंपॅरेटिव्हली. कळतंय, बट कन्सेप्ट इथं महत्वाचा आहे की कोणत्याही सेक्शनला जर आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी लावला तर या तिघांची सम जेवढी इथं आहे तेवढी इथं राहणार, म्हणजे सगळीकडं कॉन्स्टंट राहणार. दिस इज द बर्नौली प्रिन्सिपल. कळलंय, द सम ऑफ प्रेशर एनर्जी, kinetic energy per unit volume and potential energy per unit volume remains constant at every section. कळतंय, हा झाला आपला एक कन्सेप्ट बर्नौली प्रिन्सिपलचा. पुढचा एक कन्सेप्ट आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हा विचारलाय वैष्णवी काकडे म्हणून विद्यार्थिनी आहे, परत सेम कोपरगाव अहिल्यानगर. वैष्णवी काकडे, तिने विचारलंय हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सचा कन्सेप्ट काय तो एक्सप्लेन करा. ओके, काय कन्सेप्ट आहे, त्यासाठी एक सिंपल उदाहरण मी तुम्हाला देतो. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे प्रेशरचा, चॅप्टरच्या सुरुवातीला आपण बघितलेला आहे, पी इज इक्वल टू एच रो जी. कळतंय, या फॉर्म्युल्याकडे थोडंसं व्यवस्थित बघा, हा खूप सारे उत्तर तुम्हाला देतो. नीट आहे का, तीन पॅरामीटर प्रेशरच्या फॉर्म्युल्यामध्ये आहेत, तीन. पहिला पॅरामीटर आहे एच. एच म्हणजे इथं आपण जनरली फॉर्म्युला एच जो वापरतो तो हाईट म्हणत असतो, पण हाईट नाही. इथे एच म्हणजे काय असतं प्रत्येक ठिकाणी, आताही आपण बघितलं फ्री सरफेस ऑफ द लिक्विड जे आहे, समजा एखाद्या पॉटमध्ये मी लिक्विड घेतलंय तर या पॉइंटची आपण घेतो डेप्थ. हा झाला तुमचा फ्री सरफेस. फ्री सरफेस पासून, फ्री सरफेस कशाला म्हणतो आपण, जो एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये तो फ्री सरफेस. मग फ्री सरफेस पासून ज्या पॉइंटला आपल्याला प्रेशर काहीतरी व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, तर त्या पॉइंटचं डेप्थ, त्या पॉइंटची डेप्थ म्हणजे आपण दाखवतो एच येणं. सगळीकडे एच दाखवलाय, तो हाईट डेप्थ काय म्हणायचं ते मला फक्त कन्सेप्ट समजून घ्या की काय आहे, फ्री सरफेस पासून खाली डेप्थ आहे. मग हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स काय सांगतो, बरं हे हा मुद्दा समजूया. एच डेप्थ आहे, रो डेन्सिटी ऑफ द लिक्विड, समजा वॉटर सगळीकडे घेतोय तर डेन्सिटी सेम घेणार, जी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन सगळीकडे सेम राहील. मग थोडं बारकाईने जर विचार केला, नीट आहे का, जी सेम आहे, सॉरी, रो डेन्सिटी वॉटर सेम आहे, जी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सगळीकडे सेम आहे अर्थवरती. राहिला प्रश्न एच चा. जर एच सेम घेतला, नीट आहे का, एच म्हणजे उदाहरण घेतो, तीन कन्सेप्ट आहेत. एक घेतला आपण एक छोटासा ग्लास, एक ग्लास घेतला पाण्याचा, त्याच्यामध्ये वॉटर आहे, पाण्याचा ग्लास वॉटर आहे त्याच्यामध्ये. दुसरा घेतला आपण
एखादं मोठं पातेलं घेतलं किंवा एखादं मोठं कंटेनर टाकी घेतली, कळतंय? त्यामध्ये सेम लिक्विड आहे आणि सेम लिक्विड आहे एखादं मोठं पॉन्ड आहे, तळं एकदम मोठं आहे, कळतंय? ते घेतलं सेम लिक्विड वॉटर आहे, कळतंय? आता या तिन्ही केसमध्ये मी जे सांगतोय तिकडे लक्ष द्या. ग्लासमध्ये फ्री सरफेस पासनं 10 सेंटीमीटर खाली, बघा का एचची व्हॅल्यू किती सांगितली? 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर खाली जर प्रेशर कॅल्क्युलेट केलं या फॉर्म्युल्यानं, रो जी कॉन्स्टंट आहे, एच किती घेतलं? 10. त्याची एक व्हॅल्यू समजा P1, कळतंय? दुसरं केस, जो टँक घेतलाय सेम वॉटर म्हणजे रो सेम जी सेम, बरोबर? एचची व्हॅल्यू सेम 10 सेंटीमीटर घेतली. मोठा टँक आहे, वॉटर भरपूर आहे, बरोबर आहे? ग्लासपेक्षा जास्त आहे. तर त्या केसमध्ये फ्री सरफेस पासून 10 सेंटीमीटर, एचची व्हॅल्यू परत 10 सेंटीमीटर सेम घेतली. पीची व्हॅल्यू P2. एच सेम आहे, रो सेम आहे, जी सेम आहे. सेम इल डिफरंट टाईप करा कमेंटमध्ये. सेम इल डिफरंट सेम. सेम आपण पुढे जाऊयात. मोठा पॉन्ड आहे, तळ आहे मोठं, सेम वॉटर आहे, सेम. त्या वॉटरमध्ये भरपूर वॉटर आहे, मोठा आहे, खूप मोठा आहे, बरोबर आहे? त्या वॉटरमध्ये सेम परत फ्री सरफेस पासून 10 सेंटीमीटर खाली आपण प्रेशर कॅल्क्युलेट केलं. फॉर्म्युला सेम आहे, रो जी सेम आहे, एच सेम घेतला, पीची व्हॅल्यू सेमच येणार आहे. सो नीट आहे का? प्रेशर प्रेशर हा अमाऊंट ऑफ लिक्विड वरती डिपेंड नाहीये. कंटेनरच्या साईज कमी जास्त कशी असते, तरी पण जर एच सेम असेल, फ्री सरफेस पासून जी डेप्थ आहे ती जर सेम असेल, तर सगळीकडे प्रेशर सेम असेल, सेमच राहील. ऍक्च्युली वॉटरचं अमाऊंट वाढतंय म्हणजे प्रत्येकाला काय वाटतं की प्रेशर वाढायला पाहिजे, बट प्रेशर इनडायरेक्टली आपण कॅल्क्युलेट करताना सांगतो प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. फक्त त्या पॉईंटच्या वरचा जो कॉलम आहे तेवढ्या कॉलमचे आपण फक्त वॉटर कन्सिडर करतो, बाकीचा वॉटर तिथं कॉन्ट्रीब्यूट करत नाही. या कन्सेप्टला म्हणतात हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. काय म्हणतात? हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. कळत आहे? त्याचं एक्सप्रेशन तुम्हाला वर्डिंग प्रॉपर दिलेलं आहे, ते तुम्ही बुकमधनं रीड करू शकता. ठीक आहे? सो दिस इज ऑल अबाउट द सेकंड चॅप्टर. नाउ विल मूव्ह टुवर्ड्स द थर्ड चॅप्टर. नेक्स्ट डाऊट कोणी विचारलाय? बघूयात. थोडंच राहिलं आता. येस, विचारलाय पुढचा चॅप्टर केटीजी आणि रेडिएशन जो आहे त्यावरती. यश ताकवले म्हणून विद्यार्थी आहे, पुरंदर पुणे. छान. शहर चेंज झालं, कोल्हापूर झालं, कोपरगाव झालं, त्यानंतर आता पुण्यावरनं एक डाऊट आलेला आहे. पुणे पुरंदरवरनं यश ताकवले. त्याला विचारलंय आयडियल गॅस इक्वेशन किंवा आयडियल गॅसचा जो कन्सेप्ट आहे तो समजून सांगा. आता हा पॉईंट समजून घेण्याकरता थोडंसं प्रॉपर लक्ष द्या. आपल्याला 3 गॅस लॉज जे आपण 11वीला आयदर फर्स्ट और सेकंड चॅप्टर मध्ये समजून घेतले होते, तर ते आपल्याला 2 मिनिटात रिवाइज करायचे. 3 गॅस लॉज आहेत, नीट आहे का? रिलेशन म्हणजे काय? आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? तर एका सिंपल वाक्यामध्ये 3 पॅरामीटर असतात गॅस रिलेटेड. प्रेशर असतं, व्हॉल्यूम असतं आणि टेम्परेचर. रिपीट परत एकदा, प्रेशर असतं, व्हॉल्यूम असतं, टेम्परेचर असतं. या प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर या केसमध्ये कुठलाही एक पॅरामीटर चेंज झाला तर बाकी 2 पॅरामीटर ऑब्व्हियसली चेंज होतात. हे कॉमन सेन्सचा भाग आहे, कळतंय? जर आपण प्रेशर चेंज केलं तर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर ऑब्व्हियसली व्हॅरी होणार आहे. जर टेम्परेचर चेंज केलं तर प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज होणार आहे. हे सगळे पॅरामीटर एकमेकावरती डिपेंड आहे. मग ते कसे डिपेंड आहे किंवा कसे रिलेटेड आहेत यांच्यामधलं रिलेशन पी, व्ही आणि टी गॅस करता त्यालाच म्हणतो आपण आयडियल गॅस इक्वेशन. काय म्हणतो आपण त्याला? आयडियल गॅस इक्वेशन. जे आपल्याला माहिती काय, पी व्ही इक्वल टू एन आर टी. ते कसं आलं ते आपल्याला समजून घ्यायचंय. मग याकरता 3 गॅस लॉज आपल्याला आले पाहिजे, समजले पाहिजे. मग 3 गॅस लॉज कोणते आहेत? पहिला लॉ बॉईल्स लॉ, दुसरा चार्ल्स लॉ, तिसरा आहे के लुझॅक लॉ. काय आहे? बॉईल्स लॉ. बॉईल्स लॉ मध्ये काय करतो? नीट आहे का? कुठल्याही 2 पॅरामीटर मधलं रिलेशन सांगतोय, तिसरा पॅरामीटर कॉन्स्टंट ठेवून. तिन्ही पण लॉ मध्ये हेच आहे. कुठल्याही 2 पॅरामीटर मधलं रिलेशन सांगतोय, कुठल्याही म्हणजे कुठल्याही नाही, प्रत्येक लॉ मध्ये फिक्स आहे. सो पहिल्या लॉ मध्ये, बॉईल्स लॉ मध्ये जर टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. दिस इज बॉईल्स लॉ. व्हॉट इज चार्ल्स लॉ? जर प्रेशर कॉन्स्टंट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, हे स्टेटमेंटच आहे, ऍट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस, एन्क्लोज्ड गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. थर्ड गे लुझॅक लॉ असतो, जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं, बघा इथे टी कॉन्स्टंट आहे, पी इथे व्ही कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट ठेवलं तर पी अँड टी एकमेकाला कसे असतात? प्रेशर ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर ऑफ अ गॅस. हे 3 लॉज आहेत. मग हे 2 किंवा 3 लॉज कोणत्याही पद्धतीने कंबाईन केले
तर 3 पॅरामीटर पी, व्ही आणि टी याच्यामध्ये रिलेशन आपल्याला भेटतं. व्हॉट पी इंटू व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू टी. मग त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू त्याने टाकलेली आहे आर, ज्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. काय युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू 8.314 ही आपल्याला व्हॅल्यू नॉर्मल दिली आहे. तो आर. जर एन नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस आपण इथं कन्सिडर केले तर इथे व्हॅल्यू आपण टाकू शकतो पी व्ही इक्वल टू एन इंटू आर इंटू टी. तर यांची व्हॅल्यू 1 असेल फॉर 1 मोल ऑफ गॅस, यांची व्हॅल्यू 1 असेल तर आर इंटू टी. याला आपण वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो, वेगळ्या पद्धतीने वेगळ्या ठिकाणी यूज करू शकतो. दिस इज द आयडियल गॅस इक्वेशन. ठीक आहे, यश कळालं असेल कमेंट करायची प्रत्येकानं. यस. नेक्स्ट मूव टुवर्ड्स नेक्स्ट पॉइंट. काय कन्सेप्ट आहे कोणी विचारलाय? बघूया. हा, प्रेशर ऑफ द आयडियल गॅस त्याचं एक्सप्रेशन आहे जे 4 मार्क्सला विचारलं जातं. मेन्शन केलंय डाऊट मध्ये 4 मार्क्सला विचारलं जाते. मग एक्सप्रेशन कसं आलंय ते आम्हाला सांगा. वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट जो लास्ट डी सेक्शन मध्ये 4 मार्काला विचारला जातो, लक्षात, तो डेरिवेशन आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. जास्त डिफिकल्ट जास्त अवघड असा वेगळा वेगळा काही प्रकार नाहीये. टॉपिक प्रॉपर समजून घ्या. खूप सोपे कन्सेप्ट असतात, अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. तर सगळ्यात पहिले इथे डायग्राम. मग डायग्राम मध्ये आपण एक क्युबिकल कंटेनर कन्सिडर केलंय. हे बोलतोय जे गोष्टी आहेत ते इनवर्ड मध्ये आपल्याला डेरिवेशन मध्ये लिहायचे असतात. ती लेंथ वाढून जाते, मग मुलं घाबरतात एवढं मोठं डेरिवेशन अजिबात नाही. जे डायग्राम मध्ये केले ते वर्डिंग. काय कन्सिडर अ क्युबिकल कंटेनर. क्यूब सगळ्या साईड सेम कॅपिटल एल घेतलंय, कळत आहे. त्याच्यामध्ये एक गॅस एन्क्लोज केलाय, लक्षात, एक गॅस एन्क्लोज केलाय. सिंपल सेम गॅस आहे, सेम गॅस त्याचे वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत. 1 2 3 4 टू एन असे एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. या ठिकाणी जर आपण विचार केला कॅपिटल एम, एन नंबर ऑफ मॉलिक्युल घेतले, एकाचा मास एका मॉलिक्युलचं एम घेतलं स्मॉल एम. तर या ठिकाणी बघा हे महत्वाचं आहे, मेन्शन करायचं आहे. एन इंटू एम काय होईल? टोटल मास ऑफ अ गॅस कॅपिटल एम. महत्वाचं आहे, लक्षात घ्या, शेवटी वापरायचं आपल्याला. एन इंटू एम काय होईल? एका पार्टिकलचं मास किती आहे? एम. अशी टोटल पार्टिकल किती आहे? एन. एन इंटू एम काय झालं? टोटल मास ऑफ अ गॅस. नेक्स्ट खाली या. जर एका साईडची लेंथ एल आहे, क्यूब म्हटल्यानंतर एक सरफेस जर आपण घेतला, हा मी दाखवलाय, हा घेऊ शकता. तो एल इंटू एल, याचा एरिया काय येईल? कॅपिटल घ्यायचं, एल इंटू एल, इट इज एल स्क्वेअर. ओके. नेक्स्ट जर व्हॉल्यूम काढायचं असेल तर काय येईल? एल इंटू एल इंटू एल, इट इज एल क्यूब. कॅपिटल घ्या आणि त्याच्या खाली गेलं मास आपण व्हॉल्यूम जर आपण काढलं येईल तुमची डेन्सिटी ऑफ गॅस. शेवटी वापरायचं आपल्याला काय? डेन्सिटी ऑफ गॅस. या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या. आता अझम्पशन्स ऑफ केटीजी म्हणजे सिंपल आपण समजून घेतलंय. यात सगळ्यात पहिली गोष्ट आपण सांगितली काय, की इन दिस केस हे सगळेच्या सगळे जे मॉलिक्युल्स असतात गॅसियस मॉलिक्युल, हे रॅन्डमली मुव्हिंग असतात. कंटिन्यू काय होत असतात? ते मूव्ह होत असतात, बरोबर आहे. पण जेव्हा हे मूव्ह होत आहे तर सिंपल आहे, ते एकमेकाबरोबर कोलाइड होतील, कोलिजन, धडक होणार. किंवा जे कंटेनर आहे, इथं आपण घेतलंय क्युबिकल कंटेनर, तर त्या कंटेनरमध्ये त्या कंटेनरच्या वॉल बरोबर पण ते काय होतील? कोलाइड होतील. आणि हे कोलाइड म्हणजे कोलिजन होताना हे कोलिजन असेल परफेक्टली इलास्टिक. म्हणजे काय? तर जेवढी मोमेंटम त्या मॉलिक्युलची लॉस होणार, तेवढीच मोमेंटम ज्याच्याबरोबर कोलाइड केलंय, म्हणजे सरफेस बरोबर कोलाइड केलंय, तर सरफेसला गेन होणार, म्हणजे भेटणार. एकाचा लॉस दुसऱ्याचं गेन, हे ऑटोमॅटिक होतं. याला म्हणतात परफेक्टली इलास्टिक कोलिजन. कळतंय? तो एक कोलाइड होत राहणार, कोलिजन होत राहणार. एन नंबर ऑफ कोलिजन्स आहे, त्या थ्रू वेगळ्या प्रोसेस आपण समजूया. एक कोलाइड होत आहे, लक्षात घ्या, म्हणजे इंडायरेक्टली काय करताय? त्या सरफेस वरती काय करताय? प्रेशर एक्झर्ट करताय. बलून मध्ये आपण गॅस भरला तर गॅसची साईज वाढते, म्हणजे काय? तर ते गॅस मॉलिक्युल बलूनच्या सरफेस मध्ये आतमध्ये प्रेशर काय करतात? एक्झर्ट करतात. हे प्रेशरच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. कन्सेप्ट कळालाय? नीट आहे का? मग हे जे मॉलिक्युल्स आहेत, आता इथं आपण कन्सिडर करतो एक सिंगल मॉलिक्युल एम. हा एक्स डायरेक्शन म्हणजे कुठल्या डायरेक्शन मध्ये मूव्ह आहे? एक्स घेतलं तर व्ही एक्स, व्ही वाय, व्ही झेड असे 3 कंपाऊंड व्हेलॉसिटीचे येतील. कळते? एक्स डायरेक्शन घेऊयात, व्ही एक्स ही व्हेलॉसिटी. आता हा जो पुढे जातोय असं आपण कन्सिडर करतोय, हा मूव्ह होतोय व्ही एवढ्या व्हेलॉसिटीनं, आणि पुढे जाऊन हा जो मॉलिक्युल आहे, हा या सरफेसला क्यूबच्या कोलाइड होतोय, धडकतोय. आणि धडक झाल्यानंतर, कोलिजन झाल्यानंतर तो इथनं परत एकदा बाउन्स बॅक होतोय. आफ्टर कोलिजन तो काय करतोय? बाउन्स बॅक होतोय, म्हणजे रिव्हर्स येतोय. रिव्हर्स होताना जाताना वेलोसिटी होती व्ही एक्स, रिव्हर्स येताना डायरेक्शन चेंज झाली, इट इज मायनस व्ही एक्स. मास तेवढंच राहणार एम, त्याच्यात काही बदल नाही. प्रोसेस कळाली? मॉलिक्युल आहे, सरफेस बरोबर कोलाइड झालाय आणि रिव्हर्स झालाय. कळतंय?
ठीक आहे, या इकडं. मग रिव्हर्स होताना जाताना सुरुवातीला कोलिजन व्हायच्या अगोदर त्याची मोमेंटम किती होती? इनिशियल मोमेंटम बिफोर कोलिजन एम इंटू व्ही, मास इंटू वेलोसिटी एम इंटू व्ही एक्स. झालं. दुसरं, कोलिजन झाल्यानंतर जेव्हा रिटर्न आलाय तेव्हा फायनल मोमेंटम आफ्टर कोलिजन किती झाली? मायनस हा साईन फक्त पुढे आला, इट इज मायनस एम इंटू व्ही एक्स. ही झाली इनिशियल मोमेंटम, ही झाली फायनल मोमेंटम. सो चेंज इन मोमेंटम, मॉलिक्युलच्या मोमेंटम मध्ये चेंज किती झाला, चेंज कसा काढतो आपण? फायनल मायनस इनिशियल घ्या. सो चेंज इन मोमेंटम इज फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटम किती आहे? मायनस एम इंटू व्ही एक्स, मायनस साईन तसंच एम इंटू व्ही एक्स, फायनल मायनस इनिशियल. सो हे सॉल्व्ह केलं, आन्सर आलं -2m/vx. ठीक आहे. मायनस मायनसचा अर्थ आहे की मॉलिक्युलची मोमेंटम मायनस म्हणजे लॉस झालाय. काय झालाय? लॉस. मी आता सांगितलं, जर मॉलिक्युलच्या मोमेंटमचा लॉस झालाय तर मग तो सरफेसला ज्याच्याबरोबर कोलिजन केलंय त्याला दिला गेलाय, म्हणजे सरफेसला ती मोमेंटम गेन म्हणजे भेटली. सो गेन ऑफ मोमेंटम बाय द सरफेस, ते काय घेणार आपण? बोला काय करणार आपण? पॉझिटिव्ह. कळलं नक्की? सो गेन ऑफ मोमेंटम और चेंज इन मोमेंटम ऑफ सरफेस काय करणार आपण? प्रेशर ऍक्ट होतंय ना, प्रेशर कोणावर ऍक्ट होतंय? सरफेस वरती. सो गेन ऑफ मोमेंटम इट इज प्लस घेणार. ओके. आता आता हे कसं काय काढतोय, कशासाठी काढतोय मोमेंटम वगैरे ते आपल्याला पुढे लक्षात येईल. दुसरी टर्म आपल्याला काढायची आहे टाइम. मग टाइम असतो व्हेलोसिटी फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेलोसिटी इकडे घेतली, टाइम इकडे घेतला, इट इज डिस्टन्स अपॉन व्हेलोसिटी. डिस्टन्स कशासाठी? नीट आहे का? आता याचं पहिलं कोलिजन सरफेस बरोबर झालंय. याला परत येऊन परत एकदा सेम सरफेस बरोबर कोलिजन करायला किती डिस्टन्स जावं लागेल? नीट आहे का? इकडनं इकडे आला, इकडून कोलॅडून परत इकडे आला, इकडनं इकडे आला, डिस्टन्स झालं एल, इकडनं परत इकडे गेला, डिस्टन्स झालं एल. तो दोन कोलिजन करण्यासाठी, दोन कोलिजन सक्सेसिव्ह सेम सरफेस बरोबर करण्यासाठी त्याला मूव्ह व्हायला लागेल एल प्लस एल. किती झालं? 2l डिस्टन्स, त्याची व्हेलोसिटी आहे vx. सो या दोन कोलिजन मध्ये टाइम किती लागणार आहे? टी किंवा डेल्टा टी इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलोसिटी 2l अपॉन vx. कळतंय? तर हे का काढलं? तर आपल्याला काढायचं आहे फोर्स. मग फोर्सचा फॉर्म्युला बरोबर का, कुठून कुठे कन्सेप्ट आणतोय आपण? न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचा फॉर्म्युला आहे फोर्स इक्वल टू चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम. बघा उचकून न्यूटन्स लॉज. कळतंय? सो एव्हरेज फोर्स किंवा फोर्स इक्वल टू चेंज इन मोमेंटम ऑन टाइम. चेंज इन मोमेंटम काढला, याला म्हणूयात आपण इक्वेशन 1, याला म्हणूयात इक्वेशन 2. व्हॅल्यू टाकून द्या. 2mvx, 2l अपॉन vx, vx वरती 2 कॅन्सल, mvx स्क्वेअर अपॉन l. झाला एव्हरेज फोर्स. कळलं? काय झालं? एव्हरेज फोर्स. मग एव्हरेज फोर्स काढला एका मॉलिक्युलसाठी, टोटल एव्हरेज फोर्स. पहिल्यासाठी m इंटू x1 स्क्वेअर अपॉन एल, दुसऱ्यासाठी x2 स्क्वेअर अपॉन एल. आलं लक्षात? हे सगळं आलं. एम अपॉन एल कॉमन घेतला, ऍडिशन याची, टोटल एव्हरेज फोर्स. खाली या. टोटल प्रेशर, प्रेशर काय असतो? फोर्स अपॉन एरिया. फोर्स ह्याची व्हॅल्यू घेतली, एरियाची व्हॅल्यू एल स्क्वेअर, एम अपॉन एल इंटू खालचा एल स्क्वेअर, वरती ब्रॅकेट सेम. येत आहे? नीट आहे का? एल स्क्वेअर इंटू एल झाला एल क्यूब. प्रेशर, मग प्रेशर काढताना आपण इथं फक्त काय केलं? ऍडिशन सगळ्या मॉलिक्यूल करता जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा एन नंबर ऑफ मॉलिक्यूल आहे, मग एन हा इंट्रोड्यूस करायचा होता मला, मल्टिप्लाय अँड डिवाइड केला. मल्टिप्लाय अँड डिवाइड दोन्ही एकाच वेळी घेतले, बाकी सगळं सेम. वरती मल्टिप्लाय केला, एन इथंच ठेवला, आणि खालचं एन मी याला डिवाइड दिला. दिसतंय? सो या टर्मची व्हॅल्यू आहे इट इज आर एम एस व्हेलोसिटी, म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हेलोसिटी ऑफ द, कळतं की मीन स्क्वेअर व्हेलोसिटी, सॉरी रूट नाहीये. सो मीन स्क्वेअर व्हेलोसिटी ऑफ द गॅस मॉलिक्युल किंवा गॅस इंडायरेक्टली म्हणूयात आपण. सो इट इज व्ही बार व्ही एक्स बार स्क्वेअर एन इंटू एम अपॉन एल क्यूब. एल क्यूबची व्हॅल्यू असते, लिहिले आपण व्हॉल्यूम, ते पुढे आपण टाकणार आहे. सिंपल. हा जो आपण प्रेशर कॅल्क्युलेट केला हा झाला एक्स डायरेक्शन मध्ये. काय? एक्स डायरेक्शन मध्ये. आपण इथं अज्युम करतोय एक्स वाय आणि झेड डायरेक्शन मध्ये प्रेशर इक्वल असणार आहे. तो व्हीएक्स इक्वल टू व्हीवाय इक्वल टू, सॉरी, पीएक्स इक्वल टू पीवाय इक्वल टू पीझेड इक्वल टू पी. सो एका डायरेक्शन मध्ये प्रेशर काढताना ते किती येईल? 1/3. किती येईल ते? 1/3. सो इट इज 1/3 ऑफ सेम फॉर्म्युला एन इंटू एम अपॉन एल क्यूब व्ही एक्स बार स्क्वेअर. एन इंटू एमची व्हॅल्यू टाकली एम कॅपिटल, दिसतंय? सो एम अपॉन व्ही व्ही एक्स स्क्वेअर, एम अपॉन व्हीची व्हॅल्यू टाकली डेन्सिटी रो. नेक्स्ट फॉर्म्युला एकच फॉर्म्युला आहे, त्याला आपण काय केलं? व्हॅल्यू टाकून फक्त रिअरेंज केलं. दिस इज द इक्वेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय द आयडियल गॅस. कळतंय? सोपं आहे.
बघा एकदम सिंपल एक्सप्रेशन आहे, फक्त स्टेप्स वाढतात आणि त्यामुळे ते थोडं कॉम्प्लिकेटेड होऊन जातं वाटतं, पण ऍक्च्युअली ते कॉम्प्लिकेटेड नाही. मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट डाऊट. शेवटचे 4-5 डाऊट राहिलेत, कन्सेप्ट समजून घेऊया. विचारलाय नेक्स्ट चॅप्टर मधला डाऊट. शिवम चांदगुडे, कोपरगाव अहिल्यानगरवरनं विद्यार्थी आहे. त्याने विचारलंय थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय सांगा. इंट्रोडक्शन, व्हॉट इज थर्मोडायनॅमिक्स. तर शिवम, थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय आहे, त्याच्या नावातच आहे. थर्मो म्हणजे थर्मल म्हणजे हीट एनर्जी, कळत आहे. सो थर्मल किंवा हीट एनर्जी जी आहे त्याचं बाकीच्या काइंड ऑफ एनर्जी बरोबर जे इंटर रिलेशन आहे, कन्व्हर्जन आहे हीटचं अदर फॉर्म ऑफ एनर्जी बरोबर, ते जिथं आपण डिस्कस करतो त्याला म्हणतो आपण थर्मोडायनॅमिक्स. इट इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ heat and various other forms of energy and interrelation between them. कन्व्हर्जन असेल, रिलेशन असेल त्यांच्यामधलं, त्याला म्हणतो आपण थर्मोडायनॅमिक्स. ही व्हास्ट किंवा सेपरेट डायरेक्ट ब्रांच आहे फिजिक्सची. त्यामध्ये बऱ्याच डिटेलमध्ये बऱ्याच कन्सेप्ट आहे. इंट्रोडक्शन पासून बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या. सो इट इज व्हॉट थर्मोडायनॅमिक्स. कळतंय? येते लक्षात? नेक्स्ट पॉइंट याच चॅप्टर मधला, या चॅप्टर मधला आहे का? नाही. कोणता पॉइंट आहे? पुढच्या चॅप्टर मधला आहे, ऑसिलेशन्स मधला. काय म्हणणं आहे? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. वेट, कोणी विचारलाय? 2 विद्यार्थिनी आहेत, त्यांनी वेगळ्या पद्धतीनं सेम क्वेश्चन विचारलाय. रिया बांगे म्हणून विद्यार्थिनी आहे पन्हाळा कोल्हापूरवरनं, आणि रोहिणी कांबळे म्हणून विद्यार्थिनी आहे करवीर कोल्हापूरवरनं. या दोघांनी सेम प्रश्न विचारलाय. एकीने विचारलाय एसएचएम एक्सप्लेन करा, एकीने सांगितलंय लिनियर एसएचएम एक्सप्लेन करा. आलं लक्षात? कन्सेप्ट सिमिलर आहे. 2 टाईप येतात, लिनियर आणि अँग्युलर. दोन्ही पण आपण समजून घेऊयात. सो रिया आणि रोहिणी, पन्हाळा आणि करवीर कोल्हापूर. ठीक आहे ना? नीट आहे का? सो SHM फुल फॉर्म आहे, इट इज सिंपल हार्मोनिक मोशन. काय असतं? सिंपल कन्सेप्ट आहे. आता एक पेंडुलम घेतला, नीट आहे का? पेंडुलम घेतला, खाली स्पियर आहे. त्याला आपण काय केलं, मेन पोझिशन पासून, आता तो स्टेबल आहे, स्टेबल म्हणजे ज्या कंडिशनला स्टेबल असतो ती असते त्याची मेन पोझिशन. त्याला काय केलं आपण, मेन पोझिशन पासून काहीतरी फोर्स लावला, डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं. सोडून दिलं तर काय होईल? इट विल परफॉर्म ऑसिलेशन्स. हे जे ऑसिलेशन्स आहेत, ऑसिलेशन्स त्यालाच म्हणतो आपण सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन, हार्मोनिक हार्मनी म्हणजे सेम टाईपची मोशन परत परत रिपीट होते. पिरियोडिक मोशन असते, याला एक शब्द वापरतो आपण, इट इज पिरियोडिक ऑसिलेटरी मोशन. काय म्हणतो आपण त्याला? पिरियोडिक ऑसिलेटरी मोशन. ही 2 प्रकारची आहे. आता जो पेंडुलम घेतला त्यामध्ये पाथ कसा आहे? कर्व आहे, तर त्याला म्हणतो आपण अँग्युलर एसएचएम. तेच जर स्ट्रेट लाईन पाथ असेल तर त्याला म्हणणार लिनियर एसएचएम. डेफिनेशन क्लिअर करूयात, नीट आहे का? इथं एक एक्झाम्पल घेतलंय आपण समजून घेण्याकरता. एक्झाम्पल काय? स्प्रिंग आणि मास सिस्टीम. काय काय? स्प्रिंग मास सिस्टीम. स्प्रिंग घेतली आहे, त्याचा फोर्स कॉन्स्टंट आहे के, मास घेतलाय एम, जे आता सध्या स्टेबल आहे. म्हणजे कोणती पोझिशन आहे त्याची? मीन पोझिशन. मीन लक्षात? नीट आहे का? माझ्या याला काय केलं समजा, मी याच्यावरती काहीतरी फोर्स अप्लाय केला, मीन पोझिशन पासून डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं. काय होईल? इट विल परफॉर्म यस लाईक दिस. या स्प्रिंगमुळे काय होईल त्याची? टू अँड फ्रो मोशन. काय? टू अँड फ्रो, टू अँड फ्रॉम, बरोबर आहे, ऑसिलेटरी मोशन. सो दिस इज पिरियोडिक ऑसिलेटरी मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन पाथ. स्ट्रेट लाईन आहे म्हणून शब्द काय आला? लिनियर. स्ट्रेट लाईन म्हणून शब्द काय आला? लिनियर. सिंपल हार्मोनिक मोशन काय आहे? इट इज पिरियोडिक ऑसिलेटरी मोशन. एवढं कळालं? कळलं नक्की? ठीक आहे. मग आता ही पिरियोडिक ऑसिलेटरी मोशन कोणती पण असेल तर ती एसएचएम असते का? नाही. मग तिथे एक कंडिशन आहे. काय कंडिशन आहे? नीट आहे का? थोडं समजून घ्या. आता मी यावेळेस याला, आता सध्या स्टेबल होतं, याला मी डिस्प्लेस केलं, म्हणजे याला मी काय केला, एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला, जो याला काय करतोय? डिस्टर्ब करतोय. काय करतोय? डिस्टर्ब. हा डिस्टर्बिंग फोर्स झाला, एक्सटर्नल फोर्स आहे, कळतंय? तर जेव्हा मी याला अप्लाय करून सोडून दिलं, मग त्यावेळेस काय झालं? या ठिकाणी जेव्हा बॉडी होती ऍट द एंड, जेव्हा मी त्याला सोडून दिलं इथनं, जेव्हा मी त्याला इथनं सोडून दिलं, त्यावेळेस काय झालं? या स्प्रिंगनं त्याला कुठं ओढण्याचा प्रयत्न केला? मेन पोझिशनला. हा समजा ब्लॉक इथपर्यंत आला, परत रिटर्न येताना परत त्याला स्प्रिंग काय करणार आहे? तिकडे ढकलणार आहे. म्हणजे काय? तर ट्राय करणार आहे त्याला मेन पोझिशनला आणण्याचं. काय करणार आहे? पेंडुलम मध्ये पण घ्या ना, झोका आहे, आपण झोका खेळतो, बरोबर आहे, नागपंचमीला वगैरे. तर जो झोपाळा किंवा झोका असतो त्याला आपण काय करतो? डिस्प्लेस करतो आणि सोडून देतो. मग जेव्हा सोडून देतो तेव्हा काय होतंय?
त्याची अँप्लिट्यूड कमी 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 होत जाते. म्हणजे जो फोर्स आहे सोडून दिल्यानंतर का मूव्ह होत आहे, तर त्याला ते मेन पोझिशनकडे आणण्याचा प्रयत्न करतं. मग जो फोर्स मेन पोझिशनकडे आणण्याचा प्रयत्न करतोय म्हणजेच त्याची मेन पोझिशन शब्द ऐका रिस्टोर करण्याचा प्रयत्न करते. काय करते? रिस्टोर करण्याचा प्रयत्न करते. त्या फोर्सला म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स. काय म्हणतो आपण त्याला? रिस्टोरिंग फोर्स. कळतंय? तो तयार झालेला. हा रिस्टोरिंग फोर्स कशावर डिपेंड असणार आहे? एसएचएम मध्ये ही गोष्ट महत्वाची आहे. काय? जेवढी डिस्प्लेसमेंट जास्त तेवढा हा रिस्टोरिंग फोर्स. जेवढं लांब घेऊन जाणार आहे धोका तेवढा जास्त जोरात फिरणार आहे. जेवढं जवळ असेल थोडंच घेतलं सोडून दिलं येस जवळच होणार आहे. कळतंय? हा रिस्टोरिंग फोर्स जेवढी डिस्प्लेसमेंट जास्त तेवढा रिस्टोरिंग फोर्स जास्त. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट नीट ऐका. रिस्टोरिंग फोर्स ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस राईट साईडला आहे रिस्टोरिंग फोर्स लेफ्ट साईडला आहे. डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस लेफ्ट साईडला आहे रिस्टोरिंग फोर्स पुढे वाढणार आहे राईटला. म्हणजे दोन्ही गोष्टी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जेवढी डिस्प्लेसमेंट जास्त तेवढा रिस्टोरिंग फोर्स जास्त. पण दोघांची डायरेक्शन कशी असेल? अपोजिट. कशी असेल? आर अपोजिटली डायरेक्टेड. कशी आहे त्यांची डायरेक्शन? अपोजिट आहे. म्हणून या ठिकाणी काय टाकलंय आपण? मायनस. कळतंय? मग डेफिनेशन समजून घ्या. आयदर एसएचएमची किंवा लिनियर एसएचएमची. काय? द पिरियडिक ऑसिलेटरी मोशन ऑफ द बॉडी in which the restoring force is directly proportional to the displacement and are oppositely directed. That's it. Called as linear simple harmonic motion. लिनियर शब्द टाकला तर लिनियर होऊन जाईल, अँग्युलर टाकला तर अँग्युलर. तर या ठिकाणी आपण वर्डिंग मध्ये इक्वेशन तयार केलं. एफ इज प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. एक्स इज द डिस्प्लेसमेंट. इथं कॉन्स्टंट घेतलाय के जो दिला इथं. याला आपण फोर्स कॉन्स्टंट म्हणतो किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणतो. हे नीट लक्षात घ्या. मुलांना लक्षात येत नाही. आठवतच नाही फोर्स कॉन्स्टंट बघितलाय म्हणून आपण फोर्स कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट. सो एफ इज इक्वल टू मायनस के इंटू एक्स. इथं तुम्हाला एक होमवर्क देतो. मला फोर्स कॉन्स्टंट हा जो के आहे मला त्याचं युनिट आणि डायमेन्शन सांगायचं आहे कमेंटमध्ये. असलं फोर्स कॉन्स्टंटचं युनिट आणि डायमेन्शन मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं प्रत्येकाला. चुकलं तरी चालेल सांगा. ओके. हा कन्सेप्ट आहे लिनियर एसएचएम. रिया आणि रोहिणी दोघींना कळालाय? कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे किंवा आताच एक प्रश्न विचारलाय. येस विच वन? मॅग्नेट. येस. कुणी विचारलाय? स्नेहल खाडे म्हणून विद्यार्थिनी आहे राधानगरी कोल्हापूरवरनं. एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ मॅग्नेट. येस लक्ष द्या. तो मॅग्नेट हा कन्सेप्ट आहे ना थोडासा तुमच्या मॅग्नेटिक फील्ड रिलेटेड जो चॅप्टर पुढे आहे तर त्यामध्ये कन्सेप्ट थोडा थोडा दिलेला आहे. इव्हन 11च्या बुकमध्ये पण हा कन्सेप्ट तुम्हाला दिलाय. नीट ऐका. ज्यावेळेस आपण मॅग्नेट एक मॅग्नेट आहे ज्याला आपण मॅग्नेटिक डायपोल असं सुद्धा म्हणतो. मॅग्नेटलाच मॅग्नेटिक डायपोल असं म्हणतो आपण. एन पोल आणि एस पोल दोन पोल त्याच्यामध्ये डिस्टन्स असतं 2L. कळतंय? एन पोलची आपण पोल स्ट्रेंथ घेतो +M. एस पोलची आपण पोल स्ट्रेंथ घेतो -M. तर ज्यावेळेस या मॅग्नेटला आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतो म्हणजे एक मॅग्नेट समजा हा मॅग्नेट आहे आणि इथं मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इकडे एन पोल ठेवून इकडे एस पोल ठेवून तयार केली आणि या मॅग्नेटला मी या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं अशा पद्धतीनं. मग त्यावेळेस त्यावेळेस हा मॅग्नेट काय होणार आहे? रोटेट होणार आहे और एसएचएम या ठिकाणी परफॉर्म करणार आहे. सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणार आहे. अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणार आहे. ठीक आहे. मग ज्यावेळेस तो अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणार आहे तर त्यावेळेस मला त्याचं काय काढायचं आहे? टाइम पिरियड काढायचा आहे. काय काढायचं आहे? टाइम पिरियड. अगदी सिंपल एक्सप्रेशन आहे. फक्त याच्यासाठी तुम्हाला मागचे काही कन्सेप्ट जे आहे मागच्या म्हणजे पुढचा चॅप्टर जो आहे मॅग्नेटिझम किंवा मॅग्नेटिक मटेरियल्स वगैरे त्यामध्ये दिलेले आहेत त्यातले कन्सेप्ट काय आपल्याला इथं यूज करावे लागतात ते थोडं समजून घेणं गरजेचं आहे. मग टॉर्क ऍक्टिंग ऑन द मॅग्नेट त्याचं डेरिव्हेशन आपल्याकडे आहे. इट इज म्यू इंटू पी साइन थिटा. त्यातला म्यू काय आहे ही गोष्ट व्यवस्थित समजून. म्यू काय आहे? म्यू आहे मॅग्नेटिक मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्यू काय आहे? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जो असतो मॅग्नेटची पोल स्ट्रेंथ M इंटू मॅग्नेटिक लेंथ 2L. त्यालाच आपण लिहिताना इन शॉर्ट 2ml असं पण लिहू शकतो. कळतंय? आणि जर आपण चार्जेसचा यूज करून मॅग्नेटिक डायपोल तयार केला तर इथं चार्जचा कन्सेप्ट येतो. ते तुम्हाला तिकडे आहे. परत परत नीट आहे. सो म्यू आहे येस मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बी आहे मॅग्नेटिक फील्ड आणि साइन ऑफ थिटा. हा अँगल छोटा असतो
स्मॉलर असेल तर साइन थिटा नियरली इक्वल थिटा घेऊ शकतो. तो म्यू बी थिटा हे टाऊचं एक्सप्रेशन आलं. आपल्याकडे अजून एक टॉर्कचं एक्सप्रेशन आहे, पहिल्या चॅप्टरमध्ये काढलंय. टाऊ टॉर्क इक्वल टू आय इंटू अल्फा. टाऊ म्हणा टो म्हणा. तो हे दोन इक्वेशन झाले, दोन्ही इक्वेट केले. आय अल्फा इक्वल टू दिस म्यू इंटू बी इंटू थिटा. हे सगळे उद्योग कशासाठी करतोय, तर आपल्याला काढायचं आहे अल्फा अपॉन थिटा. अल्फा अपॉन थिटा काय, इट इज ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. इथं शब्द येतोय अँग्युलर. का एसएम कोणती अँग्युलर. तर आपण टाइम पिरियडचा फॉर्म्युला बघितला आहे. टाइम पिरियड इक्वल टू 2 पाय अपॉन, लिनियर मध्ये बघितला आहे, अँग्युलर मध्ये पण सेम आहे. काय, रूट ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तो अल्फा अपॉन थिटाची व्हॅल्यू आपण इथं काढली, झाली म्यू बी अपॉन आय. ती इथं टाकून दिली रूट मध्ये ॲज इट इज. याला फक्त रिअरेंज, आय वरती गेला, म्यू बी खाली. 2 पाय रूट ऑफ आय अपॉन. दिस इज द इक्वेशन फॉर टाइम पिरियड ऑफ मॅग्नेट. कळलंय, कोण होतं, स्नेहल. एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ द मॅग्नेट. फक्त इथे एक क्रुशियल मुद्दा असा आहे का हा जो फॉर्म्युला आहे 2 पाय रूट ऑफ ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट, हा कुठं आला, तर तुम्हाला ज्यावेळेस टाइम पिरियड ऑफ लिनियर एसएम काढतो ना, तर त्या ठिकाणी हा कन्सेप्ट दिला आहे पेंड्युलमच्या कन्सेप्टमध्ये. तर ते थोडं स्टडी करा, त्यातनं हा कन्सेप्ट कसा आलाय तुम्हाला लक्षात येईल. तिथं लिनियरसाठी काढलंय, सेम कन्सेप्ट आहे, तो अँग्युलरसाठी आपण इथे यूज करतो. आणि ती व्हॅल्यू इथं आपण टाकून दिली तर फॉर्म्युला काढतो. कळलं. आय मोमेंट ऑफ इनर्शिया म्यू बी काय ते सांगितलं, हा झालं तुमचं फायनल. कळतंय. दिस कम्प्लीट्स द डाऊट ऑफ चॅप्टर ऑसिलेशन. नेक्स्ट, चला कोणता डाऊट आहे पुढे. येस, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह चॅप्टर मधनं ज्ञानेश्वरी कदम, कोपरगाव अहिल्यानगरवरनं प्रश्न विचारलाय. ज्ञानेश्वरी कदम या विद्यार्थिनीनं कंडिशन फॉर नोट्स अँड अँटी नोट्स जे आपण काढतो कशासाठी, स्टेशनरी वेव्ह करता, ते समजून सांगा. बरं, मग इथं स्टेशनरी वेव्ह ज्यांना कळालंय त्यांना नोट्स आणि अँटी नोट्स काय असतात हे पण माहिती आहे. स्टेशनरी वेव्ह ज्यांना कळालं आहे त्यांना नोट्स आणि अँटी नोट्स काय आहे ते पण आपल्याला माहिती आहे. वेट फॉर अ मिनिट फक्त. सर कुठे गेले, एकच मिनिट बोला पटकन, थोडंच पटकन. ते अँटीव्हायरसचं काहीतरी आलंय, पॉपअप आलंय, चालू आहे, बंद नाही करायचंय. एक छोटासा फक्त इश्यू आलाय, तेवढा आपण फक्त सॉर्ट आउट करतो 1 मिनिटात. ओके, कंटिन्यू. सो बेसिक कन्सेप्ट आहे कसला, कंडिशन फॉर नोट्स आणि अँटी नोट्स हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग स्टेशनरी वेव्हच्या पॉईंटमध्ये नोट्स आणि अँटी नोट्स काय असतात हे आपल्याला माहिती आहे. ज्यांना स्टेशनरी वेव्ह समजले त्यांना माहिती आहे, तरी पण मी समजून सांगतो. स्टेशनरी वेव्ह जेव्हा स्ट्रिंग वरती तयार होते, पाईप मध्ये तयार होते, वेव्हच्या केसमध्ये किंवा साऊंडच्या केसमध्ये, तर त्या केसमध्ये ज्या पॉइंटला मिनिमम डिस्प्लेसमेंट असते किंवा झिरो डिस्प्लेसमेंट असते त्यांना म्हणतात आपण नोट्स, आणि ज्या पॉइंटला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते त्याला म्हणतात आपण अँटी नोट्स. कळत आहे, नोट्स आणि अँटी नोट्स. तर त्यासाठी स्टेशनरी वेव्ह मध्ये कंडिशन काय आहे तर ते समजून घेण्याकरता स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन काढताना आपण हे एम्प्लिट्यूड, रिझल्टंट एम्प्लिट्यूडचं इक्वेशन वापरलंय. कॅपिटल ए ची व्हॅल्यू आपण टाकली काय, यस, 2a cos ऑफ 2 x अपॉन लॅम्बडा. ओके, तर इथपर्यंत आपल्याला हे माहिती. मग नोट्स आणि अँटी नोट्सचा कंडिशन कशा आल्या ते विचारलंय, ते फक्त सांगतोय, नीट आहे का. या केसमध्ये कंडिशन फॉर नोड, मग नोडसाठी काय, हे काय आहे एम्प्लिट्यूड. नोडसाठी एम्प्लिट्यूड किती असणार आहे, 0. कंडिशन फॉर नोड काढताना एम्प्लिट्यूड किती यायचंय, 0. आणि पुढे कंडिशन फॉर अँटीनोड वापरताना अँटीनोड मध्ये बघा एवढा एम्प्लिट्यूड समजा रिस्पेक्टिव्ह वेव्हचा आहे स्मॉल ए, याचा आहे स्मॉल ए, टोटल किती झालं, ए प्लस ए, इट इज 2a. सो प्लस और मायनस 2a. सो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इथे घेतोय आपण प्लस और मायनस 2a कंडिशन फॉर अँटीनोड घेताना, आणि कंडिशन फॉर नोड घेताना मिनिमम डिस्प्लेसमेंट घेतोय इट इज 0. मिनिमम एम्प्लिट्यूड घेतोय इट इज 0. सो ए ची व्हॅल्यू 0 घेतली. एचा फॉर्म्युला काय टाकून दिला, 2a cos सेम इज इक्वल टू 0. 2a तिकडे जाऊन 0 झाला, कॉस तिकडे घेऊन जा, 2πx अपॉन लॅम्बडा इकडे सेम, कॉस तिकडे जाऊन होऊन जाईल कॉस इनवर्स ऑफ 0. कॉसची व्हॅल्यू 0 कोणत्या अँगल करता आहे, 90 करता आहे, π/2, 3π/2, 5/2, 5π/2 अँड सो ऑन. त्याला इन जनरल आपण p टाइम्स π/2 घेऊ शकतो, 0.35 त्याच्या व्हॅल्यू घेऊन. सो π/2, 3π/2, 5/2 अँड सो ऑन. या ठिकाणी हे जर आपण रिअरेंज केलं, याला इन जनरल घेऊन रिअरेंज केलं,
रिअरेंज केलं तर एक्सच्या व्हॅल्यूज आपल्याला भेटतील. पाय पाय कॅन्सल होऊन 2 × 2 4 आणि लॅमडा वरती जाईल लॅमडा बाय 4. दुसऱ्या केसमध्ये 3 लॅमडा बाय 4, तिसऱ्या केसमध्ये 5 लॅमडा बाय 4. कळतंय? हे फक्त तिकडे घेतलेलं एक्सच्या व्हॅल्यू काढते. एक्स इक्वल टू काय? एक्स इक्वल टू आहेत या पोझिशन्स ऑफ नोड. पोझिशन्स म्हणजे काय? हे डिस्टन्सेस आहेत ज्या ठिकाणी नोड फॉर्म होतोय. पहिला नोड कुठं फॉर्म होतोय? लॅमडा बाय 4 वरती. दुसरा नोड कुठं फॉर्म होतोय? 3 लॅमडा बाय 4 वरती. तिसरा नोड कुठं फॉर्म होतोय? 5 लॅमडा बाय 4 वरती अँड सो ऑन. कळतंय? मग इथं जर आपण थोडं बारकाईनं बघितलं, एक कन्सेप्ट पुढे सांगून टाकतो, नीट आहे का? ह्या पोझिशन्स ऑफ नोड आहे. पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे. या कोणत्याही दोन्ही मधला डिफरन्स घेतला तर आपल्याला काय भेटेल? न्यूमेरिकल मध्ये विचारतात, एमसीक्यू मध्ये विचारतात काय? डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज. दोन सक्सेसिव्ह नोड मधला डिस्टन्स किती असेल याचा डिफरन्स घेतला तर त्याची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला. कोणाचाही डिफरन्स घ्या, पहिल्या दुसऱ्याचा दुसऱ्या तिसऱ्याचा सेम व्हॅल्यू भेटणार. इट इज लॅमडा बाय 2. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज लॅमडा बाय 2. कळत आहे? लक्षात ठेवा. एमसीक्यू मध्ये बऱ्याच ठिकाणी विचारतात. नाव सेम कंडिशन आपल्याला करायची आहे, सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. कंडिशन फॉर अँटी नोड. व्हॅल्यू सांगितली कशी घेते? एची व्हॅल्यू टाकून दिली, 2a 2a कॅन्सल झाला, झाला 1. कॉस तिकडे गेला, कॉस इनवर्स ऑफ प्लस और मायनस 1. सो 1 व्हॅल्यू कॉसची कोणासाठी आहे? 0 साठी आहे, पाय साठी आहे, 2 पाय साठी आहे, सो ऑन. सो या व्हॅल्यू इथं घेतल्या, जनरलाइज केल्या, एक्सची व्हॅल्यू काढली की तिकडे जाऊ द्या, पाय पाय कॅन्सल करून समजा व्हॅल्यू घेतली तर पहिली व्हॅल्यू 0, दुसरी लॅमडा बाय 2, तिसरी लॅमडा, तिसरी लॅमडा बाय 2. या सगळ्या काय आहेत? परत सेम. दीज आर द पोझिशन्स ऑफ अँटीनोड. काय त्या? पोझिशन्स ऑफ अँटीनोड. अशा पोझिशन्स ज्या ठिकाणी काय फॉर्म होतोय? अँटीनोड फॉर्म होतोय. पहिला अँटीनोड फॉर्म होतोय 0 ला म्हणजे इनिशियली. दुसरा अँटीनोड फॉर्म होतोय लॅमडा बाय 2 वरती. तिसरा होतोय लॅमडा, तिसरा चौथा होतोय अँड सो ऑन. तो कोणत्याही दोघांमधला डिफरन्स घेतला तर आपल्याला काय भेटेल? डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड. आणि ते सुद्धा किती येतंय? लॅमडा बाय 2. ते सुद्धा किती येतंय? लॅमडा बाय 2. परत रिपीट करतो. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड लॅमडा बाय 2. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड लॅमडा बाय 2. याच्या एक स्टेप पुढं. डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड अँड अँटीनोड हे किती असणार आहे? लॅमडा बाय 4. ज्यांना डायग्राम कळाली आहे त्या डायग्रामवरून सुद्धा या गोष्टी इझिली लक्षात येतात. बट टेक्निकली आपण बघतोय तर टेक्निकली सांगितलं. कळलं? सिम्पल कन्सेप्ट नोड अँड अँटीनोड. ठीक आहे? ज्ञानेश्वरी समजलं असेल कमेंट करा आणि व्यवस्थित सांगा. ओके. सो हे फिजिक्स फर्स्ट मधले आतापर्यंतचे डाऊट होते ते मुलांनी विचारले होते. आता फिजिक्स सेकंड मध्ये एकाच चॅप्टरचे डाऊट विचारले जास्त मुलांनी, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तर त्यातला एक कन्सेप्ट विचारलाय कोणी विचारलाय? क्रिश जंगम म्हणून विद्यार्थी आहे खेड रत्नागिरीवरनं. छान. रत्नागिरी खेडवरनं कन्सेप्ट विचारलाय, डाऊट विचारलाय काय? तर कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल समजून सांगा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. एकदम साधा मुद्दा आहे, 11वी मध्ये झालेला आहे आणि 12वी मध्ये पण तुम्हाला तो या चॅप्टर मध्ये आहे. काय कन्सेप्ट आहे नीट ऐका. तो इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपण घेतो, इट इज W/Q. आता नीट ऐका कन्सेप्ट काय? समजा एक चार्ज आहे, आता इथं काहीच नाहीये सध्या, सिंपल सांगतोय, एक चार्ज आहे Q. तुम्हाला तो Q किंवा प्लस Q हा जो चार्ज आहे, हा चार्ज तुम्हाला कुठनं पण म्हणजे इन्फिनिटीवर ना एका पर्टिक्युलर पॉइंटला आणून ठेवायचा आहे. मी म्हणतो या पॉइंटला आणून ठेवायचा. मग तुम्हाला तो चार्ज या ठिकाणी आणण्यासाठी कोणाचं अपोजिशन आहे का? विरोध आहे का? नाहीये. मग तुम्ही इझिली काय करू शकता? या पॉइंटला तो चार्ज आणून ठेवू शकता. या पॉइंटला म्हणण्यापेक्षा आपण डायरेक्ट ओरिजिनला जाऊयात. ओरिजिनला तुम्ही आणून ठेवू शकता. सो त्या पॉइंटचं पोटेन्शियल म्हणजे काय? तिथं एनर्जी काही लागली नाही. तुम्ही इझिली त्या ठिकाणी तो चार्ज घेऊन प्लेस केला. तर त्या पॉइंटचं पोटेन्शियल झालं 0. काय झालं? 0. कळतंय? तुम्हाला जे वर्क डन लागणार आहे, तो चार्ज इन्फिनिटी पासून त्या पॉइंटला आणण्यासाठी द वर्क डन रिक्वायर्ड टू ब्रिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पर्टिक्युलर लोकेशन, दॅट पर्टिक्युलर पॉइंट, त्याला म्हणतात त्या पॉइंटचं पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे ताकद, त्या पॉइंटची ताकद किती आहे? आता नीट आहे का? पहिला चार्ज तुम्ही या ठिकाणी आणून ठेवला Q1, हा Q1 इथे आणून ठेवला. आता याच्या आसपास काय तयार झाली? या Q1 ची फील्ड या ठिकाणी तयार झाली. काय? Q1 च्या आसपास त्याची फील्ड तयार होईल ना. मग आता समजा या फील्ड मध्ये या A पॉइंटला तुम्हाला दुसरा चार्ज आणायचा आहे Q2. दुसरा चार्ज इथपर्यंत आणायचा आहे Q2. त्या ठिकाणी लोकेट करायचा आहे, प्लेस करायचा आहे. कळतंय? मग आता काय? पहिला चार्ज जेव्हा आला त्याला तेव्हा अपोजिशन नव्हतं. तो त्याला 0 पोटेन्शियल लागलं. पण जेव्हा दुसरा चार्ज येतोय इन द फील्ड ऑफ Q1 त्यावेळेस हा पहिला चार्ज Q1 त्याला काय करणार आहे?
अपोज करणार आहे ऑब्विसली, कळतंय? मग हे जे अपोजिशन आहे ते अपोजिशन ओव्हरकम करून त्याला इथं बसवायचंच आहे, कळतंय? मग या Q2 ला काय करावं लागेल? काहीतरी वर्क डन करावं लागेल. काय करावं लागेल? वर्क डन. मग हे वर्क डन पर युनिट चार्ज त्या पॉइंटला पर्टिक्युलरली आणण्यासाठी त्या पॉइंटला त्याला म्हणतो आपण त्या पॉइंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. काय म्हणतो आपण त्याला? त्या पॉइंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. जर तो पॉइंट चार्जच्या जास्त जवळ असेल, जास्त एनर्जी लागेल, वर्क डन लागेल. जर दूर असेल तर कमी एनर्जी लागेल. ऑब्वियस आहे. सो जसं जसं आपण त्या चार्जच्या जास्त जवळ जाणार आहे तर जास्त अपोजिशन राहील, तेवढी जास्त आपल्याला वर्क डन त्या ठिकाणी द्यावं लागेल. सो फॉर्म्युला वर्क डन पर युनिट चार्ज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजेच व्होल्टेज म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स युनिट व्होल्ट. कळतंय सगळ्यांना? सिंपल. हा झाला इलेक्ट्रिक कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. दुसरा पॉईंट यातला विचारलाय, कृष्णा आभाळे म्हणून विद्यार्थी आहे कोपरगाववरनं, अहिल्यानगर. येस, इथेच आहे. गॉज लॉ किंवा गॉसचे ऍप्लिकेशन. गॉज लॉ विचारलाय. गॉज लॉ आणि त्याचा यूज कसा करायचा हे कृष्णानं विचारलंय. कृष्णा आभाळे कोपरगाववरनं. आणि दुसरी एक विद्यार्थिनी आहे ऋतुजा भालके म्हणून, राहुरीवरनं, अहिल्यानगर राहुरी या ठिकाणावरनं या मुलीनं प्रश्न विचारलाय. गॉज लॉचे ऍप्लिकेशन कसे काम करतात. कन्सेप्ट समोर आहे. गॉज लॉ आणि त्याचे ऍप्लिकेशन. गॉज लॉ 11च्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला लास्ट पॉईंट आहे आणि 12th ला स्टार्ट होत आहे ऍप्लिकेशन ऑफ गॉस थेरम. सुरुवाती दिलंय, इंट्रोडक्टरी समजून घेऊयात. मग गॉस लॉ काय सांगतो? सिंपल आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स ड्यू टू चार्ज क्यू. जेवढे चार्ज असणार आहे त्या हिशोबाने आपण इलेक्ट्रिक फ्लक्स काढू शकतो. किती असतो? तर फॉर्म्युला दिलाय, चार्ज पर युनिट परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस दॅट इज एप्सॉन झिरो. कळतं की क्यू अपॉन एप्सॉन झिरो. Q1 असेल Q1 अपॉन एप्सॉन झिरो, Q2 असेल Q2 अपॉन एप्सॉन झिरो, टोटल काढायचे सगळ्यांची ऍडिशन. कळतंय? हे गॉसचा सांगतो. किंवा अनदर फॉर्म्युला दिलाय त्याचा, द इलेक्ट्रिक फ्लक्स ड्यू टू चार्ज इलेक्ट्रिक चार्ज इज इक्वल टू द लाईन इंटिग्रल किंवा ओव्हर द एरिया ds आपण काढतो. द इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर द एरिया ds इज द लाईन इंटिग्रल ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ओव्हर दॅट एरिया. हे त्याचं रफली स्टेटमेंट आहे. फॉर्म्युला 2 येतात, Q अपॉन एप्सिलॉन झिरो. दुसरा एक फॉर्म्युला येतो इंटिग्रेशन किंवा सायक्लिक इंटिग्रल किंवा लाईन इंटिग्रल पण म्हणतात त्याला. इट इज E इंटू ds. कुठलंही एक्सप्रेशन याच्यावरनं जे ऍप्लिकेशन 12वीला दिलेले आहेत सुरुवातीलाच 3 ऍप्लिकेशन तुम्हाला आहे. पहिलं ऍप्लिकेशन दिलं आहे चार्ज स्पियर. दुसरं दिलंय लॉंग स्ट्रेट वायर किंवा लॉंग स्ट्रेट चार्ज कंडक्टर. तिसरं दिलंय प्लेन चार्ज शीट. कळतंय? आता एक सिंपल मेथड फक्त सांगतो, जास्त डिटेलमध्ये यायची गरज नाही. म्हणजे हे जे यूज करायचे हे यूज करताना हे दोन्ही फॉर्म्युले यूज करायचे आहेत गॉस थेरमचे. आणि त्यावरनं या तिन्ही केसमध्ये त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टच्या आसपास इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी कॅपिटल ई किती असणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. इतकं सोपं आहे. काय कसं करायचं? तर तिन्ही केसमध्ये स्टेप्स दिलेल्या आहेत. पहिली स्टेप, तो डायग्राम, त्या डायग्राममध्ये गॉसियन सरफेस कन्सिडर करायचा. त्याच्यामुळे पहिला फॉर्म्युला आपल्याकडे डायरेक्ट दिलेला आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन झिरो. याला इक्वेशन 1 द्या. पहिला पॉईंट झाला. दुसरा, फॉर गिवन शेप जो आपण गॉसियन सरफेस कन्सिडर केला आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स इक्वल टू दुसरा फॉर्म्युला सायक्लिक इंटिग्रल ऑफ ई इंटू डी एस. ई बाहेर घ्या, सायक्लिक इंटिग्रल ऑफ डी एस जो एरिया तुम्ही घेतलाय, गॉसियन सरफेस घेतलाय. स्पियरच्या केसमध्ये जर घेतलाय तर स्पियरचा सरफेस एरिया टोटल 4πr². बरोबर? सरफेस एरिया, व्हॉल्यूम नाही. नीट आहे का? व्हॉल्यूम नाही, सरफेस एरिया. तर तिथं व्हॅल्यू टाकायची याची 4πr². इक्वेशन 2 दोन्ही इक्वेट करा. हे आणि हे इक्वेट करा, व्हॅल्यू भेटून जाईल ई इक्वल टू. जर लॉंग स्ट्रेट वायर घेतली त्या केसमध्ये फक्त ds ची व्हॅल्यू 2πrl येते. 2πrl. कळतंय? तर त्या केसमध्ये 2πrl व्हॅल्यू टाका, दोन्ही इक्वेशन परत इक्वेट करा, ई ची व्हॅल्यू काढा, फायनल इक्वेशन. स्टेप सेम आहेत. कळतंय? आणि लास्ट, जर एनी शेप असेल तर तिथं डीए वापरलेला आहे, ते तुम्ही समजून घेऊ शकता. जर नाही कळालं तर परत विचारा, परत सांगा. सो ई ची व्हॅल्यू काढण्यासाठी हे 3 ऍप्लिकेशन अशा पद्धतीने आपण यूज करतो. कळतंय? दिस इज ऑल अबाउट द डाऊट क्लिअरिंग सेशन ऑफ फिजिक्स. जे काय डाऊट्स 5-6 चॅप्टर मधनं मुलांनी विचारले होते त्याचा एकूण एक डाऊट तुमचा क्लिअर केलेला आहे. समजा एखादा डाऊट इन केस राहिला असेल किंवा शक्यतो नाही राहिला, समजा राहिला असेल तर तुम्ही पुढच्या परत एकदा फिजिक्सच्या सेशनमध्ये डाऊट विचारू शकता. कुठलीही अडचण असो, प्रॉपर
फक्त जो डाऊट आहे स्पेसिफिकली तो नेमका डाऊट काय आहे तो त्या ठिकाणी मेन्शन करत चला. म्हणजे नेमकं तुम्हाला काय अडचण आहे ते जर समजलं तर त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन आपल्याला देता येतं. कळतंय? सो थांबूया त्या ठिकाणी. तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. ऑल द बेस्ट.